काही लोकांचे विवाह होत नाहीत, त्याच्यासाठी कुठले योग असतात पत्रिकेमध्ये? विवाह हा प्रत्येक व्यक्तीच्या जीवनामध्ये असा एक प्रसंग असतो की तिथून त्याच्या आयुष्याची नवीन सुरुवात होत असते. लता मंगेशकर ताई त्यांची ही पत्रिका आहे. मग आता त्यांचा विवाह झाला नाही झाला, तोच योग इथे सुद्धा आहे. तोच योग ह्या पत्रिकेमध्ये सुद्धा आहे. काही पत्रिका मला अशा सुद्धा बघायला मिळाल्या की त्या पत्रिकेमध्ये सेम ग्रहस्थिती आहे, तरीही त्यांचे विवाह झालेले आहेत. असे काही धनलाभाचे योग किंवा धनाचे योग असतात पत्रिकेमध्ये? एक तर सर्वात पहिल्यांदा आपल्याला जे धन प्राप्त होतं हे आपल्या पूर्वजन्मीचं जे संचित आहे, आपण किती पुण्य घेऊन ह्या ठिकाणी जन्माला आलेलो आहोत याच्यावरती ह्या गोष्टी अवलंबून असतात. काही लोक लग्न झाल्यावर श्रीमंत होतात. हे जर ग्रहयोग त्या व्यक्तीच्या कुंडलीमध्ये जर समजा मॅच झालेले असतील तर त्या व्यक्तीला काहीही न करता त्या व्यक्तीकडे पैसा येतोच येतो. मत्स्य रेषा असेल म्हणजे माशाच्या आकाराचं चिन्ह हे जर असेल तर त्या व्यक्तीला निश्चितपणे तो करोडोच्या पुढे जाणार. त्याची संपत्ती जी आहे ती करोडोच्या पुढे जाणार. काय फरक आहे धनयोग आणि राजयोग मध्ये? धनयोग आणि राजयोग हे त्यांच्या शब्दामध्येच त्यांचे अर्थ दडलेले आहेत. 10वी मकर राशी आणि 11वी कुंभ राशी ह्या दोन्ही राशी शनी ग्रहाच्याच आहेत. आणि समजा भाग्यस्थानामध्ये समजा 10वी राशी आले आणि 11व्या दशमस्थानामध्ये समजा 11वी राशी आली तर तो एकच ग्रह जो आहे तो राजयोग कारक ग्रह झाला. भगवंताच्या नामाची शक्ती जिथे आहे त्या ठिकाणी ही अशा प्रकारची ताकद ही राहू शकतच नाही. विशेष करून कॅन्सरसारखा जो आजार आहे ह्या आजाराचं उत्पत्ती होण्याचं मुख्य कारण जर असेल तर तो राहू दोष आहे. नमस्कार, मी डॉक्टर राज जाधव. महाराष्ट्राच्या सर्वात समृद्ध मंचावरती तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा खूप 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 स्वागत आहे. आज आपल्या मंचावरती जे गेस्ट आलेले आहेत त्यांचं नाव सांगितल्याबरोबर तुमच्या मनामध्ये क्युरिओसिटी तयार होईल. त्यांचं नाव आहे डॉक्टर गोविंद महाराज. एकतर एखाद्या व्यक्तीच्या मागे महाराज लागावं आणि नावाच्या अगोदर डॉक्टर लागावं हा मला असं वाटतं की दुर्मिळ संयोग आहे. एखादा व्यक्ती ॲट ए टाईम डॉक्टर आणि ॲट ए टाईम महाराज म्हणजे परमार्थामध्ये काम करता करता डॉक्टर असलेला व्यक्ती कशा पद्धतीने परमार्थातून जनसेवा करण्याच्या मार्गावरती चालतो हे उत्तम उदाहरण म्हणजे आजचे आपले गेस्ट आहेत डॉक्टर गोविंद महाराज. डॉक्टर गोविंद महाराज हे हस्तरेषा तज्ज्ञ आहेत, तसेच ते ज्योतिषाचार्य आहेत. आणि मला असं वाटतं की वारकरी संप्रदायामध्ये त्यांचा जो गाढा अभ्यास आहे, ऑफ कॅमेरा जेव्हा मी त्यांच्याशी चर्चा केली तो सुद्धा माझ्या लक्षात आला. आणि आज हा दुर्मिळ योगायोग आपल्या राजमंचावरती मिळून आला आहे. आज आपल्या मंचावरती ज्या विषयाची चर्चा होणार आहे तो विषय म्हणजे परमार्थ, ॲस्ट्रॉलॉजी आणि पामिस्ट्री. म्हणजे आयुष्यात मी कुठे आहे, मी काय करतो आहे, माझ्याकडे किती पैसा आहे, माझं स्वास्थ्य कसं आहे आणि माझे नातेसंबंध कसे आहेत, या सगळ्यांच्या गोष्टीचा एक आपण म्हणतो ना की तो योगायोग आहे. परंतु हे सगळे योग आहेत. ते काही योग हे ज्योतिषशास्त्रामध्ये असतात, काही योग हे हस्तरेषामध्ये असतात आणि काही योग हे परमार्थात असतात, म्हणजेच आपल्या पाप आणि पुण्याच्या बेरीज वजाबाकीमध्ये असतात. या सगळ्यांचीच साग्रसंगीत अशा पद्धतीची चर्चा आजच्या या पॉडकास्टमधून होणार आहे. मी जास्त वेळ तुमचा घेणार नाही कारण आजचे आपले गेस्ट आहेत त्यांच्याकडून आपल्याला खूप काही ऐकायचं आहे. म्हणून सरळ वळूयात आजचे आपले प्रेस्टिजियस आणि खूप मोलाचं मार्गदर्शन करणारे गेस्ट श्री डॉक्टर गोविंद महाराज. नमस्कार गुरुजी. महाराज काय म्हणू मी आपल्याला? महाराज म्हणू, गुरुजी म्हणू, डॉक्टर साहेब म्हणू? माझा परिचय खूप अल्प आहे, परंतु त्या अगोदर मला सर्वात अगोदर एक गोष्ट बोलणं खूप गरजेचं वाटतं की आज ज्यांच्यामुळे मी हे भगवं वस्त्र अंगावर धारण करू शकतोय ते आपले छत्रपती शिवाजी महाराज. वा. जे युगपुरुष होते, ज्यांच्या पावन स्पर्शाने ह्या भूमीचं पावित्र्य जपलं गेलं, त्यांच्याविषयी मनामध्ये आदर बाळगणं हे आपलं आद्य कर्तव्य आहे. कारण ते जर नसते तर आज हे भगवस्त्र अंगावर घेण्याची माझी हिंमत झाली नसती. आज आपण सध्या जे काय वातावरण पाहतोय बाहेर याच्यानुसार जर समजा महाराजांनी जर हा धर्म जर टिकवला नसता तर कशाची मंदिरं राहिली असते आणि कोणाची पूजा केली असती? जर देवच देवाऱ्यात राहिले नसते तर परमार्थ करायचा कसा? अगदी बरोबर. सर्वांवरती महाराजांचं हे जे उपकार आहेत हे विसरणं शक्य नाही आहे. म्हणून सर्वात प्रथम अगोदर त्यांना एक मानाचा मुजरा. महाराजांच्या कृपेने आज जे काही 2 शब्द तुमच्यासाठी मी बोलेन हे फक्त केवळ माझं जे कर्तव्य आहे ह्या पृथ्वी तलावरती आल्यानंतर प्रत्येक जीवाने काय गोष्ट केली पाहिजे, आपला स्वतःचा देह सांभाळत, देहाचं जे काय चरितार्थ आपला जो आहे ह्या गोष्टी सांभाळत आपण काय केलं पाहिजे, समाजाला आपण काय देणं लागतो आणि ते आपण कशा पद्धतीने दिलं पाहिजे,
ह्या विषयावरती बोलण्याचा थोडासा प्रयत्न जरूर करेन. मी जसं सुरुवातीला सांगितलं की आपल्या आयुष्यात जे काही घडतात गोष्टी, आपण बऱ्याचदा म्हणतो की असा योगायोग जुळून आला आणि हे घडलं. तसं पत्रिकेमध्ये सुद्धा योग असतात आपल्याकडे काही, की समजा एखाद्याचा विवाह होतोय तर त्याला विवाह योग म्हणतात. एखाद्याचा विवाह होतच नाही, त्याला विवाह न होण्याचा योग म्हणतात. मग प्रत्येक गोष्टीला एक योग म्हणून हे शब्द जोडले जातात ज्योतिषशास्त्रामध्ये. तसं आजकाल काय होतं, सध्या ही लगीनसराई सुरू आहे. आता मेमध्ये पुन्हा सुरू होईल, की लोकांना बऱ्याचदा बरीच लोकं आहेत, काही लोकांचे विवाह होतात, परंतु काही लोकांचे विवाह होत नाहीत. त्याच्यासाठी कुठले योग असतात पत्रिकेमध्ये? जर आपले प्रेक्षक त्याला टॅली करू शकलेत तर कळतील, की हे योग असतील तर माझा विवाहामध्ये काहीतरी अडचणी येतील, लेट होतील, होणार नाही. काय असतात हे योग? सर्वप्रथम विवाह हा प्रत्येक व्यक्तीच्या जीवनामध्ये असा एक प्रसंग असतो की तिथून त्याच्या आयुष्याची नवीन सुरुवात होत असते. आणि अनेक लोक ह्याच विवंचनेमध्ये असतात की आपला विवाह होईल नाही होईल, कधी होईल, कसा होईल, समोरचा पार्टनर आपल्याला कसा मिळेल आणि मग पुढचं वैवाहिक जीवन कशा प्रकारचं असेल. अनेक लोक ह्या चिंतेमध्ये असतात. मग त्यांची ती चिंता दूर करण्यासाठी शास्त्राने अतिशय मार्मिकपणे याच्यामध्ये आपल्याला अनेक ग्रहयोग सांगितलेत की तुमचा विवाह जर उशिरा होणार असेल तर काय ग्रहयोग तुमच्या पत्रिकेमध्ये असतील तर तुमचा विवाह उशिरा होईल. किंवा तुम्हाला वैवाहिक सौख्य जर चांगल्या प्रकारचं मिळणार नसेल तर काय ग्रहस्थिती असेल, काय अशुभ ग्रहस्थिती असेल की त्याच्यामुळे ते आपल्याला कळेल की बाबा हां, पुढे वैवाहिक सौख्यामध्ये अडचणी आहेत, प्रॉब्लेम्स आहेत. किंवा तुमच्या जीवनामध्ये जर समजा वेगळं होण्याचा, जीवनसाथीपासून वेगळं होण्याचा जर काही धोका असेल तर तो असेल तर त्याच्यासाठी काय ग्रहयोग असणं गरजेचं आहे, ते असेल तर तशा प्रकारची कंडिशन येईल. मग जसं आपण ह्या सर्व गोष्टी बघतो त्याची उत्तरं आपल्याला कुंडलीमध्ये मिळत असतात. याच्यातच एक योग अशा प्रकारचा असतो ज्याला आम्ही विवाह न होण्याचा योग असं म्हणतो. हे साधारण 40 प्रकारचे ग्रहयोग आहेत विवाह न होण्याचे. बरं, म्हणजे 40 प्रकारच्या ग्रहस्थिती कुंडलीत अशा आहेत ज्याने विवाह होणार नाही अशा प्रकारच्या 40 ग्रहस्थिती आहेत याच्यामध्ये. पण जसं मी मागाशीच म्हणालो की कोणतंही शास्त्र हे परिपूर्ण नसतं. प्रत्येक शास्त्राला काही ना काहीतरी मर्यादा असतात. शेवटी भगवंताने सर्व गोष्टी ह्या आपल्याकडे राखून ठेवलेल्या आहेत की तो जो करेल तीच पूर्व दिशा आहे. तर तसं त्याप्रमाणे ते ग्रहयोग जे आहेत ते ग्रहयोगांचे परिणाम तशा प्रकारे होतात, निश्चितपणे होतात. पण त्याच्यात सुद्धा काहीतरी अपवाद होत असतात. म्हणजे तो ग्रहयोग तशा प्रकारे तो आहे त्या पत्रिकेमध्ये तर विवाहासाठी अडचणी तुम्हाला प्रॉब्लेम्स निर्माण करणारच. पण काही ठिकाणी असं होतं की तशी ग्रहस्थिती असून सुद्धा विवाह झालेले आहेत. ह्या सुद्धा गोष्टी आपल्याला बघायला मिळतात. का? कारण तो अपवाद त्याच्यामध्ये ठेवलाय. जसं समजा सूर्य आणि चंद्र यांचा अस्त होत नाही, पण यांना सुद्धा कधी ना कधीतरी ग्रहण लागतं. हा त्याच्यातला अपवाद आहे, है ना. मग असं ही जी काही गोष्ट आहे, काही ग्रहयोग अशा प्रकारचे आहेत. मी आता जर समजा काही उदाहरण सांगायचं ठरलं तर मी अनेक ह्या प्रकारची उदाहरणं देऊ शकतो. पण त्याच्यामध्ये मी जे काय सांगतोय त्याची सत्यता तुम्ही पडताळून पाहू शकणार नाही. कारण मी एखाद्या माझ्या समजा क्लायंटचं सांगितलं की बाबा माझे एक क्लायंट होते, त्यांच्या कुंडलीमध्ये अशा प्रकारचा ग्रहयोग होता आणि त्याच्यामुळे त्यांचा विवाह झाला नाही. तुम्ही ऐकून घ्याल पण तुम्ही विश्वास कसा ठेवणार त्याच्यावरती? तो व्यक्ती मला माहित नाही, त्या व्यक्तीला तुम्ही ओळखतच नाही, तुम्हाला माहितीच नाही की ती व्यक्ती कोण आहे काय. पण जर समजा मी एखाद्या नोन पर्सनची जर समजा तुम्हाला पत्रिका सांगितली आणि त्या पत्रिकेनुसार तुम्ही तर त्यांना जग प्रसिद्ध असल्यामुळे तुम्ही त्यांना ओळखू शकता की बाबा त्या व्यक्तींचा विवाह झालाय का नाही झालाय. जसं मी तुम्हाला एक उदाहरण म्हणून सांगतो. जन्मतारीख आहे 15/10/1931 आणि वेळ आहे दुपारी 12 वाजताची. जन्मस्थळ आहे रामेश्वरम. ही जर डेटा जर समजा तुम्ही सॉफ्टवेअरमध्ये टाकला तर तुम्हाला एक पत्रिका नजरेस पडेल. आता त्या पत्रिकेमध्ये एक ग्रहस्थिती मी सांगतो ती फक्त चेक करा. ह्या पत्रिकेमध्ये शुक्र ग्रह जो आहे तो 11व्या स्थानामध्ये आहे आणि त्याच्या पुढच्या स्थानामध्ये चंद्र आहे आणि मागच्या स्थानामध्ये रवी आहे. आता ज्योतिषशास्त्रामध्ये असा एक नियम आहे की शुक्र ग्रह जो आहे तो जर त्याच्या शत्रू ग्रहाच्या कैदेमध्ये जर पडला असेल मागून पुढून, मग याचा अर्थ असा आहे की याला पाप कर्तरी योग असं म्हटलं जातं. कर्तरी म्हणजे कैची. त्या कैचीमध्ये तो सापडला असेल. शुक्र ग्रहाचे शत्रुग्रह आहेत रवी आणि चंद्र, हे त्याचे शत्रुग्रह आहेत. मग तो शत्रुग्रहामध्ये जर समजा कैद झालेला असेल तर तो वैवाहिक सौख्य देत नाही. आता ह्या पत्रिकेमध्ये जे 11व्या स्थानामध्ये शुक्र आहे, तो पुढच्या स्थानामध्ये चंद्र आहे, मागच्या स्थानामध्ये रवी ग्रह आहे, यांच्या तो कैदेमध्ये त्या ठिकाणी तिथे आलेला आहे. म्हणून त्या व्यक्तीचा विवाह नाही झाला. आता तुम्ही म्हणाल मग ही पत्रिका कोणाची, आम्ही ओळखतो का त्यांना?
तर ही पत्रिका आहे आपले माजी राष्ट्रपती डॉक्टर APJ अब्दुल कलाम. आता लग्न ही झालं नाही त्यांचं आयुष्यात. त्यांचा विवाह झाला नाही है ना. ही गोष्ट, ह्या गोष्टीसाठी मी वेगळं काही पुरावा द्यायची काही गरज आहे का? पण त्यांच्या पत्रिकेमध्ये हा अशा प्रकारचा ग्रहयोग आहे. तुम्ही म्हणाल हे एक उदाहरण झालं, हा योगायोग पण असू शकतो है ना. योगायोगामुळे पण असं ही गोष्ट असू शकते होऊ शकते. है ना. मग इथं तुम्हाला मी दुसरं अजून एक उदाहरण सांगतो. तिथे जन्मतारीख आहे 28/9/1929. जन्मवेळ आहे रात्री 11ची. जन्मस्थळ आहे इंदोर. आता या पत्रिकेमध्ये पण पहा, तृतीय स्थानामध्ये इथे शुक्र ग्रह 5व्या म्हणजे सिंह राशीमध्ये, या वंध्या राशीमध्ये तो पडलेला आहे. आणि त्याच्या मागच्या स्थानामध्ये चंद्र आहे आणि पुढच्या दशम स्थानामध्ये रवी ग्रह आहे. मग आता परत इथे तीच गोष्ट घडली. शुक्र ग्रह जो आहे तो रवी आणि चंद्र यांच्यामध्ये तो कैद झाला है ना. याही व्यक्तीचा विवाह झालेला नाहीये. आता ह्या व्यक्तीला तर अख्खं जग ओळखतंय, जगत विख्यात अशी ही व्यक्ती आहे. लेडीज आपले आदरणीय व्यक्तिमत्व लता दीदी, लता मंगेशकर ताई, त्यांची ही पत्रिका आहे. मग आता त्यांचा विवाह झाला नाही झाला, तोच योग इथे सुद्धा आहे. तोच योग ह्या पत्रिकेमध्ये सुद्धा आहे. आता तुम्ही म्हणाल परत चला योगायोग झाला असेल, अजून योगायोग झाला असेल. अजून एक उदाहरण सांगतो. आता ही पर्सनॅलिटी म्हणजे सर्व तरुण लोक ज्यांना ओळखतात अशा प्रकारची अशी ही व्यक्ती आहे. बरोबर बोलले दादा. जन्मतारीख आहे 27/12/1965 आणि जन्मवेळ आहे दुपारी 2:30. स्थळ आहे इंदोर. आता या पत्रिकेमध्ये सुद्धा पहा, शुक्र ग्रह जो आहे हा दशम स्थानामध्ये आहे आणि 11व्या स्थानामध्ये चंद्र आहे आणि 9व्या स्थानामध्ये रवी आहे. म्हणजे परत रवी आणि चंद्र यांच्यामध्ये कैचीत अडकलेला शुक्र कैचीमध्ये अडकलेला आहे. मग झाला का विवाह? आपण विवाहासाठी म्हणतो की शिक्षण कमी झालंय म्हणून विवाह होत नाही, किंवा नोकरी नाही आहे है ना, किंवा आर्थिक परिस्थिती व्यवस्थित नाही, रूप रंगामध्ये काहीतरी कमी आहे म्हणून विवाह झाला नाही. आपली हीच कारणं असतात सगळे. आपल्याला ह्याचमुळे वाटत असतं की ह्या कारणांमुळे विवाह नाही झाला म्हणून. मग ह्यांच्याकडे काय कमी होती? एक शास्त्रज्ञ होते, एक विख्यात गायिका होत्या. मग अशा ग्रहस्थितीचा हा एवढा मोठा इम्पॅक्ट आहे की यांच्याकडे सगळ्या गोष्टी असून सुद्धा होत नाहीये. मग ही ग्रहस्थिती ज्यांच्या म्हणजे शुक्रमध्ये आणि त्याच्या पुढच्या घरात चंद्र, मागच्या घरात रवी, सूर्य, हे जर असेल तर विवाह होण्यास म्हणजे एकतर उशीर होईल किंवा होणार नाही, असंच आहे. जवळजवळ 90% चान्स केसेसमध्ये विवाह होतच नाही. आता याच्यामध्ये सुद्धा मी काही गोष्टी, जसं मगाशी तुम्हाला बोलून गेलो मी, की भगवंताने सर्व गोष्टीचं तथ्य आपल्यामध्ये धरून ठेवलेलं आहे की कुठलीच गोष्ट असं कुठलंच शास्त्राला ते परिपूर्ण होऊ देत नाही. त्याच्यामध्ये काही ना काहीतरी अपवाद, काही ना काहीतरी दाखवून ठेवलेले असतात. माझ्या आज 25 वर्षाच्या करिअरमध्ये मी ह्या सर्व गोष्टी ज्या अभ्यासल्या, याच्यामध्ये काही पत्रिका मला अशा सुद्धा बघायला मिळाल्या की त्या पत्रिकेमध्ये सेम ग्रहस्थिती आहे. अशाच प्रकारे शुक्र जो आहे तो रवी आणि चंद्र यांच्यामध्ये कैद झालेला आहे. अच्छा. तरीही त्यांचे विवाह झालेले आहेत. म्हणजे काही उपाय करून झालेत की वेगळी काही त्याच्यामध्ये? नाही, काही उपाय न करता सुद्धा झालेले आहेत. बरं, कसे काय? कारण त्याच्यामध्ये सुद्धा पूर्वजन्मीचं जे संचित आहे, पूर्वजन्मीचं जे पुण्य आहे, हे पुण्य ज्या पद्धतीमध्ये कुंडलीमध्ये दिसतं ती गोष्ट पाहावी लागते. की जर समजा ते जर संचित असेल तशी ग्रहस्थिती असते, मग त्याचे पण अनेक ग्रहयोग आहेत की त्या ग्रहयोगानुसार मग ते त्याच्यावरून समजतं की बाबा ही पूर्वजन्माची पुण्यवंत व्यक्ती आहे. तर ते जे पुण्य जे आहे त्यांचं, ते त्या परिस्थितीमधून पण त्यांना बाहेर काढतं आणि मग त्याच्यामध्ये ते विवाह होतात. पण ही गोष्ट 10% केसेसमध्ये बघायला मिळालेली आहे. पण 90% चान्सेस काय गोष्टीचे असतात की एकतर विवाह होणारच नाही आणि बहुप्रयत्नाने समजा आपण विवाह केलाच तर तो टिकत नाही. पण आता तुम्ही जसं म्हणले की पूर्वजन्मीचं संचित आहे, पूर्वजन्मीची पुण्याई म्हणा, जे कर्म म्हणा, चांगले कर्म म्हणा, त्या अनुसारच आपल्याला हा जन्म मिळतो. म्हणजे पूर्वजन्मीच्या संचितानुसार माझा जन्म कोणाच्या घरी व्हायला पाहिजे हे ठरतं, पूर्वजन्मीच्या संचितानुसार माझ्याकडे किती धन यायला पाहिजे हे ठरतं, बायको चांगली मिळायची की नाही ठरतं हे सगळं. परंतु आत्ता जे आपण उदाहरणं घेतली त्यांना सगळं मिळालं, फक्त लग्न झालं नाही. असं कसं काय होतं? कारण शुक्र ग्रह जो आहे ना, हा स्त्रीचा कारक ग्रह आहे. अच्छा. जीवनामध्ये त्या व्यक्तीला शारीरिक सुख मिळेल तर ह्याची सुद्धा वेगवेगळी ग्रहस्थिती असते, त्याच्यानुसार त्या पण गोष्टी त्याला मिळू शकतात. पण वैवाहिक सौख्य जे आहे
हे वैवाहिक सौख्य मिळण्यासाठी शुक्र चांगला कंडिशनमध्ये असणं हे अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे. तो जर व्यवस्थित कंडिशनमध्ये असेल आणि त्याच्या कुंडलीमध्ये जर समजा पूर्वजन्मीचं संचित जे आहे हे जर पुण्यकर्म त्याच्यामध्ये जर दिसत असेल, पूर्वजन्मीचं पुण्य जर दिसत असेल, तरच त्या व्यक्तीच्या जीवनामध्ये वैवाहिक सौख्य येतं. वैवाहिक सौख्य आणि स्त्री जीवनामध्ये येणं ह्या फार दोन्ही वेगवेगळ्या गोष्टी आहेत. काही लोकांच्या जीवनामध्ये स्त्री येते, काही कालावधीसाठी येते, काही कालावधीनंतर निघून जाते. याला वैवाहिक सौख्य नाही म्हणू शकत आपण. बरोबर. वैवाहिक सौख्य प्राप्त होण्यासाठी कुंडलीमध्ये शुक्र ग्रहाची स्थिती ही चांगली असणं हे अत्यंत आवश्यक आहे. कोणती स्थिती चांगली असते? शुक्र ग्रह जर समजा अशा प्रकारे समजा कैद झालेला नसेल तर ती एक कंडिशन चांगली आहे. दुसरं, तो स्वतःच्या राशीमध्ये जर समजा बलवान असेल, जसं समजा 6 अंशापर्यंत जर असेल, 0 ते 6 अंशापर्यंत असेल तर तो बाल किंवा मृत अवस्थेमध्ये असतो. 26 ते 30 अंशापर्यंत जर असेल तर तिथे सुद्धा तो बाल किंवा मृत अवस्थेमध्ये असतो, है ना. मग तो जर समजा अशा अवस्थेमध्ये असेल किंवा पापग्रहाच्या दृष्टीमध्ये आहे, अशा जर कंडिशन्स असतील तर तिथं शुक्र बलवान राहत नाही. शुक्र तिथे बलवान असेल त्या ठिकाणी वैवाहिक सौख्याची शक्यता ही खूप प्रमाणामध्ये वाढलेली असते. आणि त्यातल्या त्यात जर समजा पत्रिकेमध्ये लग्नस्थानावरती शुभग्रहांची दृष्टी जर पडत असेल तर ते पत्रिकेला विशेष बल देतं आणि त्या योगांमुळे सुद्धा काय होतं, विवाह होण्याचे चान्सेस हे वाढतात. म्हणजे अशी जरी ग्रहस्थिती असेल तरी पण त्या कंडिशनमध्ये विवाह होतो. विवाह न होण्याचे योग आत्ता पाहिले की ज्या या गोष्टी असतील तर विवाह होत नाही. याच्यामध्ये बऱ्याचदा काय होतं की जसं आपण सुरुवातीला सांगितलं की हे सगळे योगच आहेत. माझ्या आयुष्यात काय आहे, मग सुख असेल, दुःख असेल, यश असेल, अपयश असेल, त्याच्यामध्ये काही लोक जन्मताच फार श्रीमंत घरामध्ये जन्मतात, सोन्याचा चांदीचा चमचा तोंडात घेऊन जन्माला येणं ज्याला म्हणतात. आणि काही लोक फार कष्ट करून देखील त्यांना जसं पाहिजे तसं यश मिळत नाही किंवा त्यांना ती धनसंपदा मिळत नाही. असे काही धनलाभाचे योग किंवा धनाचे योग असतात पत्रिकेमध्ये जे आपले प्रेक्षक त्याच्याशी रिलेट करू शकशील? हा, निश्चितपणे. कारण काय माहिती आहे की एक तर सर्वात पहिल्यांदा आपल्याला जे धन प्राप्त होतं हे आपल्या पूर्वजन्मीचं जे संचित आहे, आपण किती पुण्य घेऊन ह्या ठिकाणी जन्माला आलेलो आहोत याच्यावरती ह्या गोष्टी अवलंबून असतात. जसं एकाच वेळी अनेक लोकांचे जन्म होत असतात पण सर्वांचीच आर्थिक स्थिती व्यवस्थित नसते. अगदी. पत्रिकेमध्ये ग्रहस्थिती सेमच असते, मग ती ग्रहस्थिती सेम असून सुद्धा त्याच्यामध्ये व्हेरिएशन आलेलं असतं. जसं समजा एकाच हॉस्पिटलमध्ये समजा एखाद्या श्रीमंत व्यक्तीच्या मुलाचा जन्म झाला आहे आणि त्याच हॉस्पिटलमध्ये एखाद्या मध्यमवर्गीय मुलाचा जन्म झालेला आहे, तर त्यांचा जन्म जो आहे तो एकाच स्थानावरती एकाच तारखेला आणि एकाच कालावधीमध्ये जरी झालेला असला तर त्यांच्या पत्रिका तर सेमच येणार आहेत. पण त्या सेम पत्रिका असून सुद्धा त्यांची आर्थिक परिस्थिती ही सेम नसते. मग ह्याच्या पाठीमागचं काय कारण असतं? तर ह्याच्या पाठीमागचं कारण आहे त्याचं पूर्वजन्मीचं संचित काय आहे, है ना. मग आता या ठिकाणी इथे एक गोष्ट अत्यंत महत्त्वाची आहे की जसं समजा पत्रिका त्यांची त्या ठिकाणी सेमच येणार आहे, पण मग नशिबामध्ये हे बदल काय आहेत, हे चेंजेस काय आहेत, मग आता हे बघायची कशावरती? मग याच्यासाठी इथं हस्तरेषा पाहाव्या लागतात. अरे वा. हस्तरेषा हे शास्त्र जे आहे हे ज्या ज्योतिषशास्त्रामधल्या ज्या त्रुटी आहेत, उणीव आहेत, त्या भरून काढण्यासाठी निर्माण झालेलं शास्त्र आहे. बरं. मग त्याच्यामध्ये आपण ह्या गोष्टी पाहू शकतो की हस्तरेषेमध्ये जसं समजा मत्स्य चिन्ह आहे, जर समजा रवीचा पर्वत जो आहे तो रवीच्या पर्वतावरती जर उभार असेल आणि त्या ठिकाणी जर मत्स्य चिन्ह असेल, मग ते मुख्य रेखांमध्ये सुद्धा असू शकतं किंवा नाडिका रेखांमध्ये सुद्धा असू शकतं. संपत्ती किती प्रमाणामध्ये मिळणार आहे ही गोष्ट ह्या मत्स्यरेखेवरून पाहिलं जातं. त्याच्यानंतर तुमची धनरेषा जी आहे ती किती बारीक धाग्याच्या स्वरूपामध्ये आहे. जर समजा ती अतिशय बारीक थिन लाईन जर आहे तर त्या ठिकाणी उत्तम प्रकारचा धनयोग असतो. पण तीच रेषा जर समजा पसरलेली असेल, तुटक प्रमाणामध्ये असेल किंवा त्याच्यामध्ये समजा डाग असतील तर मग काय होतं, तर मग परिस्थिती बदलत राहते. म्हणजे काही कालावधीमध्ये धन येतं, काही कालावधीमध्ये जातं, काही कालावधीमध्ये परत येतं, म्हणजे कर्ज होतं किंवा ते निघून जातं. ह्या सर्व ज्या गोष्टी होतात ह्या कशावरती ठरतात आपल्याला? धनरेषेवरती. की धनरेषा आणि जर हे मत्स्यचिन्ह जर समजा त्याचबरोबर जर हातामध्ये असेल तर मग काय होतं, मग अतिशय उत्तम प्रकारचा धनयोग होतो. आता ही गोष्ट आपल्याला आपल्या पत्रिकेमध्ये सुद्धा दिसू शकते. आता सर्वच ठिकाणी समजा सेम पत्रिका आहे आणि तरी त्या गोष्टीमध्ये जे व्हेरिएशन्स जे येणार आहे तर त्याच्यासाठी आपल्याला हस्तरेषा पाहाव्या लागतात. पण एक मिनिमम आपल्याला समजा एक अंदाज, ढोबळ अंदाज जरी नुसता जर बांधायचा असेल की बाबा माझ्या आयुष्यामध्ये काय धन, मी एवढं प्रयत्न करतोय पण काय आहे की नाही आहे, मिळणार आहे की नाही मिळणार आहे, तर त्याच्यासाठी आपण एक नॉर्मल चार्ट आहे त्याच्यामध्ये ह्या गोष्टी दिसून येतात. जसं समजा तृतीय स्थान, लग्नस्थान, दशम स्थान आणि 11वं स्थान या स्थानामध्ये जर रवी ग्रह असेल
मग जनरल कोणाच्याही पत्रिकेमध्ये ही गोष्ट बघा तुम्ही की ह्या स्थानामध्ये रवी ग्रह जर असेल तर त्या व्यक्तीला आयुष्यात कुठल्या ना कुठल्या टप्प्यावरती का होईना पण धन त्या व्यक्तीकडे येणारच येणार. बर. जसं शुक्र ग्रह आहे, शुक्र ग्रह जर समजा द्वितीय स्थानामध्ये, चतुर्थ स्थानामध्ये, पंचम स्थानामध्ये किंवा 11व्या लाभस्थानामध्ये जर शुक्र ग्रह असेल तर जीवनाच्या कुठल्या ना कुठल्या टप्प्यावरती का होईना पण त्या व्यक्तीला पैसा त्याच्याकडे येणारच येणार. आणि कुठल्या टप्प्यावरती येणार हे कशावर ही गोष्ट त्याच्या दशा अंतर्दशेवरती कळते की त्याला हम्म. त्या ग्रहाची दशा, धन देणाऱ्या ग्रहाची दशा ही कुठल्या पिरियडमध्ये येणार आहे त्यावेळी त्याच्यावरती ही गोष्ट समजते. जसं समजा ही दशा समजा त्याच्या बालकालावधीमध्ये जर असेल तर त्याला त्याच्या आई वडिलांकडून हे धन प्राप्त होतं. बरं. जर समजा त्याच्या स्वतःचं कर्तृत्वाचं जे दिवस आहेत, जसं समजा वयवर्ष 22 ते 40 पर्यंतचा जो कालावधी आहे, ह्या कालावधीमध्ये तो व्यक्ती स्वतः कष्ट करून स्वतःच्या मेहनतीने पैसा कमवतो. मग तशा प्रकारे त्याचे वेगवेगळे योग असतात. म्हणजे जसं समजा स्वभोजा अर्जित धन योग, म्हणजे आपल्या स्वतःच्या मेहनतीने स्वतःच्या कष्टाने आपण ती संपत्ती निर्माण करू शकतो. तर त्याचे सुद्धा काही ग्रहयोग आहेत. जसं समजा लग्नेशाचा धनेश व लाभेशाबरोबर संबंध, शुभ संबंध म्हणजे युती किंवा दृष्टी असा संबंध जर येत असेल आणि हे ग्रह जर केंद्र किंवा त्रिकोण स्थानात असतील तर स्वभुजा अर्जित धन प्राप्त होते. बरं, म्हणजे स्वतःच्या कमाई, म्हणजे स्वतःच्या मेहनतीवर. कमाई, स्वतःच्या मेहनतीने हे योग, ही गोष्ट होते. आता अशा प्रकारचे एकूण 6 योग आहेत. आता वेळेअभावी आपण सर्व काही डिस्कस करू शकणार नाही, पण ज्यांच्या कुंडलीमध्ये अशा प्रकारचा योग असेल तर त्यांना स्वभुजा अर्जित धन हे मिळतंच मिळतं. मग आपण म्हणतो की मला नोकरी व्यवसायामध्ये यश मिळेल नाही मिळेल, जर त्याच्या पत्रिकेमध्ये स्वभुजा अर्जित धनाचा योग असेल तर त्या व्यक्तीला व्यवसायामध्ये, नोकरीमध्ये हे त्याला यश मिळणारच मिळणार, ही गोष्ट निश्चित असते. त्याचप्रमाणे काही लोकांना पत्नीपासून धनाचा योग असतो, म्हणजे विवाहानंतर धनाचा योग असतो. मग ह्याच्यासाठी काय ग्रहयोग असतात? जसं सप्तमेश व धनेश युतीवर शुक्र ग्रहाची दृष्टी पडत असेल तर पत्नीच्या नशिबाने धन प्राप्त होते. मग ती पत्नी काम करत असो किंवा नसो. काही काही लोक लग्न झाल्यावर श्रीमंत होतात. हा, म्हणजे सगळं त्यांचा त्याच्या पाठीमागे हे कारण असतं की काही लोक म्हणतात माझी पत्नी तर कामाला जातच नाही. ती कामाला जात नाही, पण त्या व्यक्तीचं नशीब जे आहे ते तुम्हाला साथ देतंय, लेडी लक, म्हणून तुम्हाला तो धन त्याच्यामध्ये तुम्हाला प्राप्त होते. आणि काही लोकांची तर पत्नी कामाला जाऊन, आजकाल महिला काम करतातच, तर त्याच्याने सुद्धा ती गोष्ट प्राप्त होते. एक असाच एक पुढे असा योग आहे की मुलांपासून धनप्राप्तीचा योग, म्हणजे काही लोकांना त्यांच्या मुलांच्या जन्मानंतर मग धनप्राप्ती व्हायला सुरुवात झालेली असते. तोपर्यंत ते कितीही जरी मेहनत केलं तरी सुद्धा त्यांचं हातामध्ये धन जे आहे ते तितक्या प्रमाणामध्ये येत नाही किंवा आलेलं टिकत नाही, है ना. मग तिथे काय ग्रस्थिती असते, लग्नेश बलवान असेल तसेच धनेश व पंचमेश केंद्र किंवा त्रिकोण स्थानात कोणत्याही प्रकारचा संबंध, याचा अर्थ 4 प्रकारचे संबंध आहेत. एक, एकमेकांच्या राशीमध्ये असणे किंवा एकमेकांच्या युतीमध्ये असणे, दृष्टीमध्ये असणे, किंवा एकाची दृष्टी आहे दुसऱ्याची नाहीये पण एका कुठल्या तरी ग्रहाची दृष्टी आहे, किंवा मग एकमेकांच्या बरोबर युतीमध्ये असणे. अशा 4 प्रकारचे संबंध असतात ग्रहांचे. तर ह्या चौघांपैकी कुठल्याही प्रकारचा संबंध जर ते एकमेकांशी करत असतील तर मुलांच्या जन्मानंतर किंवा मुलांपासून, म्हणजे ती मुलं जी चांगल्या प्रकारचं शिक्षण घेतात, मग त्या शिक्षणानंतर त्यांना जॉब चांगल्या प्रकारे लागतो, मग त्याच्यानंतर सुद्धा ती धनप्राप्ती होते. ह्या दोन्ही प्रकारे ही गोष्ट होऊ शकते. हा झाला मुलांपासून होणारा धनयोग. त्याच्यानंतर एक ग्रहयोग, धनयोग असा आहे ज्याला म्हणतात अकस्मात धनप्राप्ती योग. लॉटरी किंवा तत्सम अजून भरपूर प्रकार आहेत. जसं समजा पंचम स्थानातील चंद्रग्रहावर शुक्राची दृष्टी पडत असेल, तसंच चंद्र व शुक्र दोन्ही ग्रह बलवान असतील तर लॉटरी किंवा तत्सम मार्गातून धनलाभ होतो. आता अशा प्रकारचे एकूण 5 ग्रहयोग आहेत. हे जर ग्रहयोग त्या व्यक्तीच्या कुंडलीमध्ये जर समजा मॅच झालेले असतील तर त्या व्यक्तीला काहीही न करता, म्हणजे कुठल्याही प्रकारचे कष्ट न करता त्या व्यक्तीकडे पैसा येतोच येतो. मग तो कोणीही देईल, मग त्याचे ते नातलग देतील किंवा त्याचे भाऊ बहीण देतील किंवा त्याच्या आईवडिलांच्याकडून मिळेल किंवा त्याला लॉटरी टाईपमध्ये मिळेल किंवा अजून दुसऱ्या कुठल्या एखादे गुप्तधन त्या व्यक्तीला भेटेल. हे कुठल्याही प्रकार, काही गोष्ट होऊ शकते. असं हे धनयोगाचे प्रकार आहेत. पण हे प्रत्येक व्यक्तीच्या कुंडलीमध्ये जो कोण जन्माला आलाय त्याच्या कुंडलीमध्ये धनाचे योग हे असतातच असतात. कोणाच्या कुंडलीमध्ये कमी असतात, कोणाच्या कुंडलीमध्ये जास्त प्रमाणामध्ये असतात. जसं आपण म्हणतो आता भिकारी आहे त्यांचं कसं धन, पण भिकारी सुद्धा आजकाल तुम्ही बघा इतके पैसेवाले आहेत, ते राहतात एकदम भिकाऱ्यासारखे, पण त्यांची जेव्हा ती झोपडी उघडून बघतात त्यांच्या मृत्यूनंतर तेव्हा कळतं अरे ह्यांच्याकडे एवढे पैसा होता. भिकारी तर ड्रेस कोड आहे समजा त्यांचा थोडक्यात. मग तसं हे जे काय ग्रहयोग आहेत हे पत्रिकेमध्ये असतील तर ते निश्चित त्याचं काम करणार. फक्त काय होतं की आपल्याला ही गोष्ट माहिती नसते ते ॲक्टिवेट कधी होणार आहेत. जसं समजा सचिन तेंडुलकर आपल्या टीममध्ये आहे
पण मग रन वरती ते स्कोअर मध्ये कधी दिसणार, जेव्हा ते स्क्रीज वरती येणार तेव्हा दिसणार ना. जर त्यांना तुम्ही समजा 11व्या स्थानावरती तुम्ही ठेवलेला असेल तर ते बॅटिंग करायला येणार आलेच नाही तर तुम्हाला रन कुठून दिसणार. तसं त्या ग्रहांची पर्टिक्युलर त्या ग्रहांची स्थिती जेव्हा येते, त्याची दशा अंतर्दशा ज्यावेळी येते आणि त्याच्यामध्ये सुद्धा गोचरेने ते कुठे आहेत ही गोष्ट सुद्धा त्याच्यामध्ये पाहावी लागते. त्यावेळी आपल्याला कळतं की ह्या ग्रहस्थितीची इथे ग्रहस्थिती दिसते, ह्या कालावधीमध्ये ती गोष्ट निश्चित येणार. पण हे गोष्ट पत्रिकेवरून बघणं जितकं अवघड आहे तितकंच सोपं हस्तरेषेवरती ही गोष्ट पाहणं आहे. हस्तरेषेमध्ये कुठे कळतात धनयोग? हस्तरेषेमध्ये इमिजिएट तुम्हाला समजेल की तुमची संपत्ती करोडोमध्ये असणार आहे की तुम्ही लाखोमध्ये राहणार आहे का ते करोडोच्या पण पुढे तुम्ही निघून जाणार आहे. कुठे समजतं ते? आता जे मी मगाशी तुम्हाला सांगितलं की मत्स्य रेषा जी आहे, हातावर दाखवू शकतो हा, आपण. हातामध्ये या ठिकाणी याला रवी पर्व असं म्हणतात. ओके, तिसरं बोट. हा, ह्या अनामिकेच्या खाली. आता हे जे रवी पर्व आहे, ह्या रवी पर्वावरती या ठिकाणी जर समजा मत्स्य रेषा असेल म्हणजे माशाच्या आकाराचं चिन्ह हे जर असेल तर त्या व्यक्तीला निश्चितपणे तो करोडोच्या पुढे जाणार. त्याची संपत्ती जी आहे ती करोडोच्या पुढे जाणार. ही गोष्ट निश्चितच ठरलेलीच असते. इतकं सोपं आहे, इतकं ही गोष्ट क्लिअर उघड्या डोळ्याने कोणीही गोष्ट बघू शकतो. फक्त ते बघण्यासाठी जे आहे ते थोडंसं एक फोटोग्राफी करावी लागते. आता जसं आमच्याकडे काही लोक येतात तर ते आल्यानंतर मग नाही, त्याला आपलं स्टॅम्प पॅडची इंक असते ना, त्या इंकने आम्ही अगोदर ती इंक लावतो आणि त्याच्यानंतर मग त्याची फोटोग्राफी केली जाते. मग त्या फोटोग्राफीमध्ये ती गोष्ट दिसून येते. कारण हे इतके बारीक ही चिन्ह असतात, जेवढी हे चिन्ह स्पष्ट असेल तेवढे अतिशय स्ट्रॉंग योग. पण जर समजा तेवढे स्ट्रॉंग नसतील, समजा आपल्याकडे जसं समजा पैशाला पैसा खेचतो, तर आपल्याकडे बिझनेस करण्यासाठी तुम्ही जितके पैसे लावाल त्या पद्धतीतच तुम्हाला त्याच्यावरती धनलाभ मिळणार आहे ना. आपल्याकडे कमी पैसे तर आपण कमी इन्व्हेस्टमेंट करणार आहे, पण धनलाभ तर निश्चितच होणार आहे. मग तसं ज्यांच्या ती मत्स्यरेषा जी आहे ती उघड्या डोळ्याने स्पष्टपणे जर आपण बघू शकतो तर ती तेवढ्या प्रमाणामध्ये त्याला यश देणार आहे, तेवढ्या प्रमाणात पैसा देणार आहे. पण ती जर समजा रेषा थोडी अस्पष्ट असेल, आपल्याला उघड्या डोळ्याने आपण बघू शकत नाहीये अशी असेल तर ती फल देणार नाही असं काय नाही. ते सुद्धा फल देणार, पण त्याची तीव्रता तेवढी नसेल. त्याच्यानंतर परत ह्या ज्या काही नाडिका रेखा आहेत म्हणजे ह्या बारीक रेषा ज्या एकदम दिसतात ना, ह्या नाडिका रेखा आहेत. ह्या नाडिका रेखांमध्ये सुद्धा मत्स्य रेषा असतात. त्या थोडंसं बारीक त्याला पाहून त्या गोष्टी तपासून घ्याव्या लागतात. त्या नाडिका रेखा ज्या आहेत त्या अनचेंज असतात, त्या बदलत नाहीत. बाकी तुमच्या ह्या ज्या रेषा आहेत ह्याच्यामध्ये ह्या बदलतात. हाताच्या रेषा निश्चित बदलतात. काय आपण आतापर्यंत ह्या गोष्टी कधी ऑब्झर्व केल्या नाहीत म्हणून आपल्याला समजत नाही. तुम्ही फोटोग्राफी करून ठेवा तुमच्या हाताच्या रेषा. तुम्ही आज त्याच्यावरती फोटो काढा हाताचे आणि प्रिझर्व करून ठेवा. तुम्ही 2 वर्षांनी 4 वर्षांनी परत हाताचे फोटो काढा आणि मग बघा. मग तुम्ही ज्यावेळी ते कम्पेअर कराल सर्वांच्या हाताच्या रेषा बदलतात. कारण हातामध्ये तुमचं जसं कर्म वाढत जातं, जसं प्रकारचं तुम्ही कर्म करत जाताय त्याप्रमाणे ते चेंजेस हातावरती दिसतात. जर समजा एक आपला डावा हात आहे आणि उजवा हात आहे, हे जे 2 हात आहेत याच्यामध्ये डावा हात जो आहे तो तुमचा जन्माच्या वेळी जी ग्रहस्थिती होती त्याच्यानुसार तुम्हाला काय काय फळ इथे प्राप्त होणार आहेत हे सर्व गोष्टी तुमचा डावा हात इंडिकेट करतो. ती गोष्ट त्याच्यावरती दिसते. पण जर समजा इथे आल्यानंतर 20-25 वर्ष आपण जे शिक्षण घेतो, जी मेहनत करतो, मग त्याचं काहीतरी पॉझिटिव्हिटी त्याच्यामध्ये दिसायला पाहिजे ना. मग ते झालेले जे बदल आहेत ते कुठे दिसतील, मग ते तुमच्या उजव्या हातामध्ये दिसतील. मग त्याच्यामुळे जसं सुरुवातीला जसं एखादं बाळ जन्मतं तर त्याचे दोन्ही हाताच्या रेषा सेम असतात, पण जसं तो त्याचं कर्तृत्व दाखवत जातो तसं त्याच्या हाताच्या रेषा ज्या आहेत ह्या पॉझिटिव्ह किंवा निगेटिव्ह होत असतात. पण बायकांचा डावा हात का बघितला जातो? काय माहितीये का, जसं अगोदर बायका ज्या स्त्रिया ज्या आहेत त्या शिक्षण घेत नव्हत्या, स्वतःचं काही कर्तृत्व काही निर्माण करून दाखवतच नव्हत्या. आपण त्यांना चूल आणि मूल ह्या एवढ्याच क्षेत्रामध्ये आपण त्यांना बंदिस्त करून ठेवलेलं होतं. पण आता ही दारं उघडली गेलेली आहेत, त्याही सुद्धा मोठ्या मोठ्या पदावरती त्या काम करतायत. ज्यावेळी आपण कर्तृत्व करतो तेव्हा जे चेंजेस रेषामध्ये होतात ते उजव्या हातामध्ये होतात. म्हणून पुरुषांचा डावा म्हणजे आता माझ्याकडे जी लोक येतात, मी सर्व स्त्रियांचा असो किंवा पुरुषांचा असो, मी सगळ्यांचा डावा आणि उजवा दोन्ही हात पाहतो. कारण तुमच्या जर समजा आड्यात असेल तर पोहऱ्यामध्ये येईल. तुमच्या जर नशिबामध्ये मुळतात समजा काही गोष्ट नसेल तर तुम्ही किती प्रयत्न केले, किती काही गोष्टी केल्या तर तुम्हाला यश मिळेल, पण त्याचं प्रमाण कमी असेल. आणि ते जर तुमच्या डाव्या हातात पण दिसतंय आणि उजव्या हातात पण दिसतंय तर तुम्ही थोडासा जरी प्रयत्न केला तरी पण तुम्हाला ते यश पटकन मिळेल. पटकन त्या गोष्टी आपल्या रवी पर्वतावरती रवी पर्वतावरती दिसतो. आणि तसंच ही जी तुमची धनरेषा जी निघते, धनरेषा ही इथून सुद्धा निघू शकते, इथून चंद्र पर्वतावरून पण निघू शकते, काहींची शुक्र पर्वतावरून पण निघते, काहींची इथून राहूच्या पर्वावरून पण निघते. त्याचे वेगवेगळे अर्थ असतात. म्हणजे ते वयाच्या कुठल्या कालावधीपासून तुम्हाला ग्रीप मिळणार आहे हे त्याच्यावरती ह्या गोष्टी असतात.
अजून एक महत्त्वाचा विषय आहे की जर समजा तुमचा हा जो चंद्रपर्व आहे ह्या चंद्रपर्वती त्रिकोणचं समजा चिन्ह असेल, त्रिकोणाचं जर समजा चिन्ह असेल तर तो व्यक्ती आयुष्यामध्ये एक तर कवी बनतो आणि जर समजा तो जर कवी नसेल म्हणजे प्रोफेशनली म्हणजे असं तर म्हणजे छंद म्हणून तुम्ही कविता लिहू शकता, पण तुम्ही ते प्रोफेशनली ते पब्लिश वगैरे समजा जर समजा करत नाहीत तर तुम्ही असं जर समजा कवित्व कधी केलेलं नसेल, ती गोष्ट जर तुम्ही करत नसाल तर तुम्हाला परदेशातून धनप्राप्तीचे योग निश्चितपणे असतात. बरं. मग तो शेअर मार्केटमधून असतील, जसं परदेशी शेअरमध्ये तुम्ही गुंतवणूक करून तुम्ही ते कमवाल किंवा परदेशामधलं तुम्ही काम करता. आजकाल सीमा इतक्या वाढलेल्या आहेत की तुम्ही इथं भारतात राहून सुद्धा तुम्ही परदेशी कंपनीचं तुम्ही काम करू शकता. मग तशा पद्धतीने तुम्हाला ते जर समजा डॉलरमध्ये जर तुमची इन्कम असेल तर ती गोष्ट कशावरती दिसेल, तुमच्या चंद्रपर्वतावरती इथं हा त्रिकोणाच्या स्वरूपामध्ये ती गोष्ट दिसून येईल. मग असं जी गोष्ट पत्रिकेमध्ये कमी प्रमाणामध्ये दिसते, ज्याला आपण एकदम व्यवस्थित सांगू शकत नाही, तर ती गोष्ट ह्याच्यावरून स्पष्टपणे सांगता येते आणि त्याच्यामध्ये काय चेंजेस होत आहेत, कुठल्या वयाच्या कुठल्या टप्प्यामध्ये तुम्हाला ग्रोथ मिळणार आहे, कुठल्या टप्प्यामध्ये तुमचं थोडंसं डाऊन होऊ शकतं, कुठल्या प्रकारचे त्याच्यामध्ये चिन्ह जसं समजा आता एक उदाहरण म्हणून तुम्हाला सांगतो की ही जी हृदय रेषा आहे, ह्या हृदय रेषेच्या पुढच्या टोकाला इथं जर समजा यव चिन्ह जर तयार झालं, म्हणजे जसं वाय नाही, एक गव्हाचा किंवा तांदळाचा दाना ज्या आकाराचा असतो ना, किंवा दीप ज्योतीचं चिन्ह कसं असतं त्या प्रकारे जर समजा इथं जर तुम्हाला चिन्ह जर समजा तयार झालेलं दिसलं तर 101% येणाऱ्या कालावधीमध्ये तुम्हाला दातांसंबंधित काही ना काहीतरी गोष्ट होण्याची शक्यता असते. अडचण म्हणजे दात तुटू शकतात, दात किडू शकतात किंवा एखादा अपघात होऊन त्यामध्ये दात तुमचे निघून जातील. मग अशी कुठली ना कुठली तरी घटना, आणि ही ज्यावेळी तो कालावधी येणार असतो तेव्हाच फक्त ती प्रगट होते, त्यावेळी ते दिसतात, आणि जेव्हा तो प्रसंग येऊन टळून जातो किंवा तशी घटना तुमच्या आयुष्यात घडून गेली त्याच्यानंतर ती रेषा आपोआप मिटून जाते. बरं. मग त्याच्यानंतर ती रेषा त्या ठिकाणी तिथे आपल्याला दिसत नाही. मी ह्याच्या अनेक उदाहरणं मी हे गोष्टीची बघितले. जसं समजा काही आजारपण वगैरे काही गोष्ट असतील तर ते सुद्धा हस्तरेषेवरून अतिशय उत्तमरित्या सांगितल्या जातात. जसं तर समजा ह्या केतू पर्वावरून बुध पर्वापर्यंत जाणारी ही जी काही एक सरळ रेषा असते, आता माझ्या हातामध्ये ती सरळ दिसते, कारण जर समजा रेषा अनकट असेल, कुठेच त्याला कुठेच काही गोष्ट नसेल, त्यात एकही फाटा बाहेर फुटलेला नसेल, तर ती व्यक्ती निरोगीच आयुष्य असतं त्या व्यक्तीचं, आणि त्या व्यक्तीचं करिअर सुद्धा एकाच क्षेत्रामध्ये असतं. अच्छा, डायव्हर्शन नाही, त्याला डायव्हर्शन नसतो त्याच्यामध्ये. तो जीवनामध्ये एक व्यवसाय सोडून दुसरा करा, तिसरा करा असं ती व्यक्ती कधीच करणार नाही. आणि जर समजा बुधाची रेषा जी आहे ती समजा अशी विस्कळीत असेल, कुठेतरी इथं ती कट आहे, तिला अशी मध्ये आहे, पुढे आहे, अशी गोष्टी झाल्या तर तो व्यवसाय सुद्धा त्या व्यक्तीचे चेंज होत राहतात, आणि त्या व्यक्तीच्या जीवनामध्ये आजारपणाचा हा खूप मोठ्या प्रमाणामध्ये धोका असतो. किंवा जर समजा हा जो मंगळ पर्व आहे, ह्या मंगळ पर्वावर आणि चंद्र पर्वाच्या सुरुवातीच्या भागावरती इथं जर समजा खालून वरच्या साईडला येणाऱ्या अशा जर रेषा असतील तर ह्या दीर्घकालीन आजारपणाच्या सूचक आहेत. मग त्यावेळी त्याला दीर्घकालीन आजार त्या व्यक्तीच्या जीवनामध्ये येऊ शकतात. ओके. मग असं हस्तरेषेमध्ये ह्या गोष्टी तर अतिशय एकदम व्यवस्थित तंतोतंतपणे सांगतात. जसं समजा एखाद्या व्यक्तीचा स्वभाव तुम्हाला समजा जाणून घ्यायचा आहे, जसं समजा आपण विवाहासाठी काही ठिकाणी जातो बघण्यासाठी, तर एका नजरेमध्ये तर तुम्ही लगेच कळू शकत नाही तुम्हाला की समोरची व्यक्ती काय आहे, काय नाही, कसं काय. आता ही गोष्ट ऑन कॅमेरा बोलणं योग्य नाहीये, पण तरी पण एक जनरल लोकांना माहिती मिळावी म्हणून ही गोष्ट सांगतो. जसं आता समजा आपला जो हात आहे, हे हातामध्ये हे गुरुचं बोट आहे, हे गुरुचं बोट आहे, हे शनीचं बोट आहे, हे रवीचं बोट आहे, आणि हे बुध ग्रहाचं बोट आहे. मग आता हे जे शनीचं बोट आहे तिथं त्याच्या बाजूला गुरुचं आणि रवीचं जे बोट आहे, जर समजा ज्या व्यक्तीचं गुरुचं बोट हे ह्या अनामिकेपेक्षा जर उंच असेल तर त्या व्यक्तीचा स्वभाव जो आहे ना हा अशा प्रकारचा असतो की ती व्यक्ती सत्यवादी असते. ती व्यक्ती कधीही दुसऱ्या व्यक्तीचं कुठलंही म्हणणं काय ऐकून घ्यायचं असेल, त्यांची जर बाजू बरोबर असेल तर ती कधीच नमतं घेणार नाहीत. म्हणजे स्टब्बन म्हणू शकतो ज्याला आपण. हा, पण ही गोष्ट निश्चित आहे की त्या व्यक्तीचं जर बरोबर असेल तर, कारण हे गुरुचं बोट आहे, आपल्याला त्यावेळी त्या व्यक्तीचे विचार पटणार नाहीत, पण कालांतरानंतर तो व्यक्ती बोललेला आहे ती गोष्ट बरोबर होती ही आपल्या निदर्शनास येईल. पण त्याच्यामुळे काय होतं की ते नंतर कळणार आहे ना, त्याच्या अगोदर आपण काय करतो, नाही मग ती माझं ऐकतच नाही, मग ती आपलंच म्हणणं खरं करते, ह्या अशा गोष्टी माणूस विचारामध्ये घेतो. आणि जर समजा हे जर रवीचं बोट जर समजा मोठं असेल, रवीच्या बोटाची ते जर मोठं असेल तर त्या व्यक्तीच्या जीवनामध्ये प्रसिद्धी ही निश्चित येतेच येते. कुठल्या बोटापेक्षा मोठं असलं पाहिजे? गुरुच्या बोटापेक्षा. गुरुच्या बोटापेक्षा गुरुच्या बोटापेक्षा जर रवीचं बोट जर मोठं असेल तर ती त्या व्यक्तीला धार्मिक बनवणार. धार्मिक आणि प्रसिद्धी, धार्मिक प्रसिद्धी म्हणजे सर्व प्रकारचे रवी जसं ज्या प्रमाणेची गोष्ट देतो, जसं
अनेक लोकांच्या कुंडलीमध्ये मी सूर्य बलवान असलेला पाहिलेला आहे. हं, 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 सूर्य ज्या व्यक्तीच्या कुंडलीमध्ये बलवान असतो, हं. त्या व्यक्तीचं हे रवीचं बोट जे आहे, हे थोडंसं इतर बोटांपेक्षा म्हणजे गुरुच्या बोटापेक्षा गुरुच्या थोडंसं पेटापेक्षा उंच मोठं. असतं हं. आणि ते जर उंच असेल, तर त्या व्यक्तीच्या जीवनामध्ये कुठल्या ना कुठल्या टप्प्यावरती ते त्या व्यक्तीला प्रसिद्धी, मान, सन्मान, धन ह्या सर्व गोष्टी निश्चितपणे देणारच देणार. बरं. आपण राजयोगाबद्दल बोलूयात. आता धनयोग झाला. पहिले तर लोकांना कन्फ्युजन असतं, की धनयोग आणि राजयोग हे सेमच आहेत की डिफरंट आहेत? कारण बऱ्याचदा असं वाटतं, की धन आल्यावर तर राजयोग आलाच आला. काय फरक आहे धनयोग आणि राजयोगमध्ये? एक तर निश्चितपणे बघा, की धनयोग आणि राजयोग हे त्यांच्या शब्दामध्येच त्यांचे अर्थ दडलेले आहेत. हं. धन म्हणजे केवळ फक्त धनसंपत्ती देणारा हा योग आहे. तो बरं. तुम्हाला आरोग्य देणार नाही, तो तुम्हाला प्रतिष्ठा देईलच असं असं नाहीये. नाही. पण राजयोगामध्ये राजाप्रमाणे जीवन जगायला मिळतं. प्रसिद्धी आहे, पैसा त्याच्यामध्ये आहे, प्रसिद्धी प्रतिष्ठा आहे, आहे. नाव लौकिक आहे, प्रतिष्ठा आहे. ह्या सर्व गोष्टी त्याला त्या ठिकाणी मिळतात. ते एक हं, उच्च पद सुद्धा त्या ठिकाणी त्याला मिळतं. हं. आता राजेशाही तर राहिली नाही, घराणेशाही काही राहिली नाही. पण मग आता तो व्यक्ती राजयोग आहे म्हणजे तो राजा बनेल असं नाही. पण राजाप्रमाणे जीवन नक्कीच व्यतीत जगेल. करेल. आता हा योग कसा पाहायचा कुंडलीमध्ये? तर जसं समजा कुंडलीमध्ये जी काही मधली 4 स्थानं आहेत, ज्याला आपण केंद्रस्थान असं म्हणतो. हं. पहिलं स्थान, 4थं स्थान, 7वं स्थान आणि 10वं स्थान. ही जी स्थानं आहेत, यांना केंद्रस्थान असं म्हटलं जातं. कारण हं. हे सेंट्रलाइज पोझिशनमध्ये 1, आहेत. 4, 7, 10. हं, हं. हं. आणि त्याच्यानंतर प्रथम स्थान, पंचम स्थान आणि नवम स्थान. हे जी त्रिकोण स्थान आहेत, हं. लग्नस्थान, पंचम स्थान आणि नवम स्थान, भाग्यस्थान. हं. ह्यांना त्रिकोण स्थान असं म्हटलेलं आहे. आता याच्यामध्ये पहिलं स्थान जे आहे, ते दोघांमध्ये पण कॉमन येतंय. हं. म्हणजे केंद्रस्थानामध्ये पण ते येतंय आणि त्रिकोण स्थानामध्ये पण येतंय. म्हणून त्या स्थानाला लग्नस्थान असं म्हटलेलं आहे. कारण लग्न म्हणजे 2 गोष्टी एकत्र करणं. हं. बऱ्याचशा लोकांना असा संभ्रम असतो, की तिथं लग्न लिहिलंय म्हणजे माझं त्याच्यावरून काय लग्नाचं काय गोष्ट आहे का? तो त्याचा संबंध त्याच्याशी नाही आलेला. हा शब्द लग्नेश. याच्यावरून आलेला आहे, की त्रिकोण आणि केंद्र हे दोन्ही गोष्टी त्या ठिकाणी जोडल्या गेल्यात म्हणून त्याला लग्न असं म्हटलेलं आहे. हं. मग जर समजा केंद्रस्थानांच्या स्वामींचा त्रिकोण स्थानांच्या स्वामींशी कुठल्याही प्रकारचा जर संबंध येत असेल, हं. तर तो राजयोग होतो. बरं. म्हणजे त्रिकोण स्थानाचे जे स्वामी आहेत, ते संबंध 4 प्रकारचे आहेत. समजा त्रिकोण स्थानाचा स्वामी आणि केंद्र स्थानाचा स्वामी हे जर समजा एकमेकांच्या राशीमध्ये आहेत, तर हे अन्योन्य योगामध्ये आहेत. हा हं. सर्वात उत्तम प्रकारचा राजयोग म्हटला गेलेला आहे. बरं. जसं समजा पंचम स्थानाचा स्वामी आणि चतुर्थ स्थानाचा स्वामी हे जर समजा एकमेकांच्या राशीमध्ये आहेत हं. किंवा दशम स्थानाचा स्वामी आणि नवम स्थानाचा स्वामी हे समजा एकमेकांच्या राशीमध्ये आहेत. तर इथं जो हा राजयोग होतो, तो अतिशय उत्तम प्रकारचा म्हटला जातो. त्याच्यानंतर दुसरा जो योग येतो, तो अशा प्रकारचा की ते एकमेकांच्या दृष्टीमध्ये आहेत. हं. म्हणजे एकमेकांच्या समोरासमोर असणे, म्हणजे एकमेकांच्या पासून 7व्या स्थानामध्ये ते असणे. हं, हं, हं. मग ते जर समजा एकमेकांच्या दृष्टीमध्ये असतील, तर हा सुद्धा राजयोग आहे. कोण? त्रिकोण स्थानाचा स्वामी आणि आणि केंद्रस्थानाचा केंद्रस्थानाचा स्वामी. हे जर स्वामी. एकमेकांच्या दृष्टीमध्ये आहेत, तर तो सुद्धा राजयोग आहे. याचंही फळ राजयोगाप्रमाणेच असतं, हं. पण त्याची तीव्रता थोडी पहिल्या योगापेक्षा थोडीशी कमी असते. ओके. त्याच्यानंतर तिसरा जो संबंध आहे, तो आहे एकांतर दृष्टी योग. म्हणजे एका ग्रहाची दृष्टी दुसऱ्या ग्रहावरती आहे, पण दुसऱ्या ग्रहाची दृष्टी त्या पहिल्या ग्रहावरती नाहीये. त्याला एकांतर राजयोग, एकांतर दृष्टी राजयोग असं म्हटलं जातं. मग तिथे काय होतं, की तिथे सुद्धा तो राजयोग आहे, पण हं. त्याचं फळ जे आहे, ते पहिल्या 2 योगांपेक्षा थोडंसं कमी प्रतीचं असतं. हं. आणि चौथा जो योग आहे, तो आहे युती योग. हं. युती म्हणजे एकाच स्थानामध्ये हे 2 ग्रह युतीमध्ये एकत्र पडलेले असतील तर. मग आता एकाच स्थानामध्ये हे 2 ग्रह असतील, तर मग काय होईल? तर तो त्या ठिकाणी राजयोग असेल, पण त्याची तीव्रता थोडीशी कशी झालेली असेल? थोडीशी कमी प्रमाणात झालेली असेल. पण ते राजयोगाप्रमाणे फळ निश्चितच मिळणार आणि ते कधी मिळणार? जेव्हा त्यांची दशा अंतर्दशा येईल, बरोबर. त्या कालावधीमध्ये तुम्हाला त्या गोष्टीचं ते फळ फळ मिळेल. निश्चितपणे मिळेल. शिवाय काही वेळा असं झालेलं असतं, की एकच ग्रह दोन्ही स्थानांचा स्वामी असतो. हं. जसं आता समजा 10वी मकर राशी आणि 11वी कुंभ राशी ह्या दोन्ही राशी शनी ग्रहाच्याच आहेत आणि समजा हं. भाग्यस्थानामध्ये समजा 10वी राशी आली आणि 11व्या दशम स्थानामध्ये समजा 11वी राशी आली, तर तो एकच ग्रह जो आहे, तो राजयोगकारक ग्रह झाला. हं. तो एकच ग्रह जो आहे, तो राजयोगकारक झाला आणि हा ग्रह जर समजा कुठल्याही पत्रिकेमध्ये जर समजा केंद्रस्थानामध्ये किंवा त्रिकोण स्थानामध्ये पडलेला असेल, तर तो अतिशय उत्तम प्रकारे राजयोगाचं फळ देतो. हं. असे राजयोगाचे एक टप्पे ठरलेले आहेत. मग त्याच्यामध्ये समजा ते जर राजयोग करणारे जे ग्रह आहेत, ते जर समजा एखाद्या पापग्रहाच्या दृष्टीत पडलेले असतील, तर हं. त्यांची तीव्रता थोडी कमी होते.
पण ते जर समजा शुभग्रहाच्या दृष्टीत पडलेले असतील, शुभ स्थानामध्ये पडलेले असतील किंवा शुभ कर्तरी योगामध्ये आलेले असतील तर त्यांची गुणवत्ता ही उंचावली जाते. जसं समजा ते जर समजा बाल किंवा मृतावस्थेमध्ये असतील तर थोडीशी त्याची तीव्रता कमी होते. मग याच्यानुसार ह्या गोष्टी तपासून पाहाव्या लागतात. मग आता कुंडलीमध्ये बघणं हे थोडंसं अवघड आहे, पण हस्तरेषेमध्ये बघणं ही गोष्ट सोपी आहे. जसं आता मगाशी आपण डिस्कस केलं, तिथं आपल्याला काय गोष्टी बघायच्या आहेत, एक तर गुरुचा उंचवटा बघायचा आहे, रवीची काय कंडिशन आहे त्या गोष्टी बघायच्या आहेत, धनरेषा काय सांगते आणि ही ते मत्स्य चिन्ह वगैरे अशा प्रकारची काही शुभचिन्ह ह्या ठिकाणी आहेत का, ह्या एवढ्याच गोष्टी फक्त याच्यामध्ये बघायच्या आहेत. इतकं सोपं ह्याच्यात आपण ही गोष्ट बघू शकतो. राजयोगामध्ये जर ज्या व्यक्तीचा राजयोग असेल तर या ठिकाणी एक तर सर्वात पहिल्यांदा कुठलाही व्यक्ती पूर्वजन्मीचं संचित असल्याशिवाय धन प्राप्त करू शकत नाही. आणि पूर्वयोगात जन्माचं संचित ज्या व्यक्तीकडे असेल तर त्या व्यक्तीचा गुरुचं पर्वत जे आहे तिथं उंचवटा तुम्हाला दिसणारच दिसणार. बरं. या ठिकाणी काही शुभ चिन्ह दिसतात, जसं गुणिलेचं चिन्ह जे आहे, एक साईन जे आहे, तर ते हातामध्ये दुसरीकडे कुठे जरी असेल तर ते अशुभ म्हटलं जातं, पण गुरु पर्वतावरती असेल तर तो धनासाठी उत्तम योग आहे. बरं. अशा अनेक गोष्टी आहेत की ती चिन्ह कुठे कुठे स्थानावरती आहेत तर ती कशा प्रकारची फळं देणार आहेत. तसं आपण योगायोगान पुढे अजून जे काही प्रश्न येतील त्याच्यामध्ये आपण हे सर्व गोष्टी एक्सप्लेन करून बघूच. बरं, याच्यात काय होतं की आजपर्यंत माझ्याकडे पॉडकास्ट झाले, काही ॲस्ट्रॉलॉजर आले, काही पामिस्ट्रीवाले लोक आले, परंतु तुमचा दुर्मिळ संयोग असा आहे की तुम्ही ॲस्ट्रॉलॉजीही करता आणि पामिस्ट्री देखील करता. मला तुम्हाला हा प्रश्न विचारायचा आहे की ॲक्युरेट कोणतं आहे जास्त? काय माहिती आहे, कोणतंही शास्त्र हे परिपूर्ण नाही. प्रत्येक शास्त्रामध्ये काही ना काहीतरी त्रुट्या आहेतच. तुलनात्मक जसं समजा मी आता धनाविषयीच आपण जे बोलतोय तर त्याच्यामध्ये धन जे आहे, धनरेषेची कंडिशनवरून धन कशा प्रकारचं येणार आहे, म्हणजे किती तीव्रतेमध्ये ते येईल, किती प्रमाणामध्ये येईल, ही गोष्ट त्याच्यावरती समजते. पण ते कोणत्या कालावधीमध्ये येईल याचं उत्तर पत्रिकाच देते. अच्छा. कारण पत्रिकेमध्ये ज्यावेळी त्या धनसंदर्भात किंवा राजयोगा संदर्भात जे ग्रह आहेत त्या ग्रहांची स्थिती ज्यावेळी तेथे येईल त्या पिरियडमध्ये त्या व्यक्तीला तो धन लाभ होणार आहे. म्हणजे हे शास्त्र एकमेकांशी संलग्न आहेत की ह्याच्यामध्ये कोण मोठा आहे कोण छोटा आहे. जिथे कुंडली कमी पडते तिथे हस्तरेषा वरती ह्या गोष्टी पाहता येतात, जिथे हस्तरेषेमध्ये त्या गोष्टी समजत नाहीत त्या कुंडलीवरून पाहता येतात. कारण हे दोन शास्त्र निर्माण करण्याची गरज का पडली? जर समजा एकच शास्त्र जर कुंडली जर हे सर्व ह्या दैविक शास्त्रामध्ये हे गोष्टी मोडतात. हे जी शास्त्र आहेत हे दैविक शास्त्र आहेत, कारण ह्याच्यामध्ये ऋषीमुनींनी त्यांच्या साधनेने भगवंताकडून हे ज्ञान प्राप्त करून घेतलं आणि मग ते आपल्यापर्यंत त्यांनी आपल्या सेवेसाठी हे तिथे सादर केलेलं आहे. पण मग जर समजा ते एकच बनवलेलं शास्त्र जर परिपूर्ण असलं असतं, त्याच्यात सगळ्या गोष्टी समजतात, तर मग भगवंत कशाला एवढी मेहनत घेईल, कशाला ह्या गोष्टी करेल की दुसरं अजून एक शास्त्र निर्माण करूया बाबा, म्हणजे काय त्यांना काही खेळ करत बसायचे की या ठिकाणी. मग तिथं ते शास्त्र निर्माण करण्याच्या पाठीमागे काहीतरी त्याचा संदर्भ काहीतरी व्हॅल्यू आहे त्याची. काही गोष्टींमध्ये पामिस्ट्री ॲक्युरेट असेल तर तिची जी कमी आहे ती ॲस्ट्रॉलॉजी भरून काढेल, काही ॲस्ट्रॉलॉजीची कमी असेल तर पामिस्ट्रीमध्ये त्या गोष्टी समजतील. ह्या दोन्ही शास्त्राचा जर मेळ घातला तर छान उत्तर मिळू शकतील. आणि विशेष म्हणजे काय गोष्ट माहिती का की कुंडली म्हणजे काय, तर ज्यावेळी एखाद्या व्यक्तीचा जन्म होतो पृथ्वी तलावरती तर त्यावेळी जी आकाशामध्ये ग्रहस्थिती आहे त्या ग्रहस्थितीचा आपण जर पेपरवरती आलेख मांडला तर त्याला कुंडली म्हणता येतं. बरोबर. आणि ही कुंडली तुमची जन्मताच काढली काय किंवा 10 वर्षांतर काढली, 25 वर्षांतर काढली तरी ती सेमच येते. का? कारण त्यावेळी आपण जो डेटा देतोय, जन्मतारीख, जन्मवेळ, जन्मठिकाण, ही गोष्ट आपण त्याच्यावरतून कुंडली काढतोय आपण, मग ती सेमच असणार आहे. मग ती किती वर्षानंतर काढली तर ती पत्रिका सेमच येणार आहे. मग ती जी पत्रिका येणार त्याच्यानुसार जी आपल्याला फळं मिळणार ही गोष्ट कॉन्स्टंट असणार आहे. पण मग त्याच्यात झालेले जे चेंजेस आहेत, आपण जीवनामध्ये इथं आल्यानंतर आपण जी कर्म केलेली आहेत मग त्याचं काय, त्या कर्मानुसार त्याच्यामध्ये काय फरक पडला ती गोष्ट फक्त हस्तरेषा सांगू शकते. बर. याच्यासाठी हस्तरेषा आणि कुंडली ह्या दोन्ही गोष्टी सायमल्टेनियसली बघणं हे अत्यंत आवश्यक आहे. कारण कुंडली केवळ फक्त तुमच्या जन्माच्या वेळी तुमचं काय प्रारब्ध ठरलेलं आहे ह्या गोष्टी सांगणार आहे. बऱ्याचदा काय होतं की माझ्याकडे बरेच असे पॉडकास्ट झालेले आहेत वास्तुशास्त्रावरती किंवा इतर शास्त्र, हे सगळी शास्त्र एकमेकाशी संलग्न आहेत किंवा एकमेकाशी काही ना काही यांचा संबंध आहे हे तर अगदी स्पष्ट जाणवतं. मग याच्यात माझा एक प्रश्न असा होता की बऱ्याचदा आपण एक पिशाचबाधा किंवा करणी, भूतबाधा अशा पद्धतीचे जे काही हे ऑकल्ट गोष्टी त्यांच्यासोबत होतात त्याच्यातसुद्धा हे योग असतात, पिशाचबाधेचे योग किंवा करणीचे योग वगैरे योग असल्यावरच होतात की कुणीही कोणावर केलं तर होऊ शकतं? हा माझा पहिला प्रश्न आहे. तुम्ही खूप अतिशय योग्य प्रश्न विचारला आहे, कारण का आज ह्या विषयाची चर्चा होणं हे खूप आवश्यक आहे. कारण ह्याच्यामध्ये अनेक गैरसमज लोकांच्या मनामध्ये पसरलेले असतात की ही काय गोष्ट असते नेमकं. काही लोक मानतात, काही लोक म्हणतात नाही भूत पिशाची काही गोष्टच नसते. तर याच्यामध्ये दोन प्रकार आहेत. एक उघडपणे जाणवणारे योग आहेत
आणि एक उघडपणे न जाणवणारे योग आहेत. म्हणजे आपल्याला जर समजा एखादा व्यक्ती विम्झिकल वागतोय, त्याच्या वागण्यामध्ये काही चेंजेस झालेले आहेत, त्याच्यामध्ये काहीतरी असे बदल झाले की तो वेड्यासारखाच करायला लागलाय, वागायला लागलाय, ह्याच गोष्टी आपल्याला दिसतात. आपण त्यालाच पेशाच्या बाधेचे योग म्हणतोय, पण ऍक्च्युली तसं नाही आहे. काही योग अशा प्रकारचे सुद्धा आहेत की जसं समजा एखाद्या व्यक्तीच्या जीवनामध्ये काहीतरी घटना अशा घडतायत की त्याला किती प्रयत्न करतोय तरी त्याला यश मिळतच नाही, किती प्रयत्न करतोय त्याला यश मिळतच नाही. मग ते कोणत्याही कार्यामध्ये असो, जसं विवाह असेल किंवा अजून त्याचे दैनंदिन कुठल्याही रोजगाराचे काही कामं असतील किंवा व्यवसायामध्ये करत असेल, काय ह्या गोष्टी तो करतोय प्रयत्न, मेहनत, पण तरी त्याला ते यश त्याच्यामध्ये मिळतच नाही. इथं सुद्धा पिशाच्या बाधेचे योग असतात. काही करणी बाधेचे पण योग असतात की त्याच्यामुळे पण ह्या गोष्टी होत असतात. आता ही गोष्ट हस्तरेषेमध्ये सुद्धा पाहता येते आणि कुंडलीमध्ये सुद्धा पाहता येते. अगोदर हस्तरेषेत कसं पाहता येते ते सांगतो. जसं समजा हे तुमचं राहूचं क्षेत्र आहे, बरोबर. राहूच्या क्षेत्रामध्ये जर समजा खड्डा आहे या ठिकाणी, तर निश्चितपणे तुमच्या कुंडलीमध्ये राहू जो आहे तो तुम्हाला अशुभ फल देतोय. आता ह्याच्यामध्ये खड्डा दोन पद्धतीने असू शकतो. एक, त्याचे हे सर्व पर्व जे आहेत हे सपाट असतील आणि मग त्याच्यामुळे तो खड्डा पडलेला असेल. काही वेळा असं असतं की हे पर्व उंच झालेले आहेत आणि मग त्याच्यामुळे तो खड्डा दिसतोय त्या ठिकाणी. हे असे दोन प्रकार ह्याच्यामध्ये दिसतात. मग आता जिथे समजा पर्व उंच आहेत आणि मग खड्डा झालेला आहे, त्या ठिकाणी खड्डा दिसणारच. म्हणजे याचा अर्थ तिथं तो राहूचा दोष नाहीये. अच्छा. पण जर समजा इथं समजा तुमचे पर्वत जे आहेत ते प्लेन आहेत सगळे आणि मग तिथं जर हातामध्ये खड्डा आहे तर तो निश्चितपणे राहूचा दोष आहे. दुसरी गोष्ट, राहूच्या ह्या क्षेत्रामध्ये जर समजा काख पाद म्हणजे कावळ्याचे पाय अशा प्रकारची जर चिन्ह त्या ठिकाणी असतील तर तो निश्चितपणे राहूचा दोष आहे. त्याच्या पाठीमागे भूतपिशाच किंवा त्याच्या कुलदेवतेमध्ये काहीतरी घटना, काही गोष्टी घडलेल्या असतात. कुळामध्ये समजा एखादी व्यक्ती समजा ब्रह्मचारीच असताना समजा त्याचं निधन झालेलं आहे किंवा कुळामध्ये अजून काही अशी घटना घडली की एकाच वेळी अनेक लोकांचा मृत्यू वगैरे झालेला आहे, कुळामध्ये अशा काही गोष्टी झालेल्या असतील तर तो कुळामध्ये तो दोष चालत आलेला असतो. तर तो दोष सुद्धा या ठिकाणी इथं अशा प्रकारे दिसून येतो. किंवा जर समजा ह्या राहूच्या क्षेत्रामध्ये समजा जाळीचं चिन्ह आहे, जाळी जर समजा त्या ठिकाणी झालेली आहे तर तेव्हा सुद्धा इथे राहूचा दोष आहे. जर समजा राहूच्या ह्या पर्वतावरती द्वीप चिन्ह साईन झालेलं आहे तर ते आजारपणाचे योग आहेत. म्हणजे राहूच त्याच्या पाठीमागे कारक आहे, पण तुम्हाला ते दिसतंय कशाच्या स्वरूपामध्ये, तर आजारपणाच्या स्वरूपामध्ये. तुम्हाला काय वाटतं की बाबा मला आजारी आहे, मी तब्येत माझी बरी नाही, मग मला डॉक्टरकडे जायची गरज आहे ना. पण कितीतरी आजार असे आहेत की ते डॉक्टरकडे जाऊन पण बरे होत नाहीत. मग त्याच्या पाठीमागचं काय कारण असतं, तर त्याच्या पाठीमागे हा राहूचा दोष असतो, राहूचा प्रॉब्लेम असतो. आता ही गोष्ट आपण पत्रिकेमध्ये कशा प्रकारे बघतो, जसं समजा तुमचं कुटुंबस्थान आहे किंवा धनस्थान आहे, त्या स्थानामध्ये समजा शनिग्रह राहू बरोबर युती करतोय किंवा केतू बरोबर युती करतोय आणि लग्नस्थानाचा स्वामी जो कुठलाही ग्रह असेल तो 6, 8, 12 ह्या अशुभ स्थानामध्ये असेल किंवा त्याच्या नीच राशीमध्ये असेल तर तिथं पिशाच्या बाधेचा योग आलेला असतो. मग त्या ठिकाणी ते पिशाच्या त्या व्यक्तीला त्रास देत असतं, पण ते उघडपणेच देईल. आपल्याला काय वाटतं पिशाच्या बाधा म्हणजे त्या व्यक्तीच्या अंगात काहीतरी संचार होईल, तो काहीतरी वेड्यासारखा तो वागेल, असं नाहीये. ती गोष्ट तुम्हाला जाणवणार पण नाही. काही लोकांच्या कुंडलीमध्ये जे योग दाखवलेत आणि त्याच्यात 5-5, 10-10 वर्षापासून ते पीडित आहेत, पण त्यांनाच कळत नसतं की आपण हे कुठल्या गोष्टीमुळे पीडित आहोत, काय गोष्ट आहे, हा काय दोष आहे. कारण ते सुप्त अवस्थेमध्ये त्यांच्यासोबत असतात आणि हे कुठपर्यंत असणार आहेत, लॉंग ड्युरेशन पर्यंत असतात. कारण राहूची दशा जी आहे ती ही टोटल 18 वर्षाची आहे. मग 18 वर्षाचा एवढा मोठा स्पॅन जर समजा त्याच्या जीवनामध्ये जर राहूचा येणार आहे तर तो जर समजा आपल्याला समजा आपण विम्झिकल वागायला लागलो तर आपण लगेच कुठेतरी जाऊ, कोणाकडे तरी जाऊन बाबा हा ह्याचं काय झालं काय नाही ही गोष्ट बघा. पण तो जर समजा इतक्या दीर्घ कालावधीपर्यंत चालणार असेल तर काय होईल, तो स्लो पॉयझन प्रमाणे काम करेल. तो तुम्हाला सुरुवातीला दिसूनच येणार नाही, तुम्हाला कळूनच येणार नाही की आपलं कशामुळे नुकसान होतंय, आपण आर्थिक स्थिती कशामुळे खालावते, आपल्या कुटुंबामध्ये कोणतरी सतत आजारी राहतंय, ह्या गोष्टी कशामुळे होत आहेत, ह्या गोष्टी आपल्याला कळतच नाहीत की आपण कशामुळे. विशेष करून कॅन्सरसारखा जो आजार आहे ह्या आजाराचं उत्पत्ती होण्याचं मुख्य कारण जर असेल तर तो राहू दोष आहे. मग त्या ठिकाणी तिथं काही ना काहीतरी अशा प्रकारची शक्ती तुमच्याशी जोडली जाते, पेशाची शक्ती तुमच्याशी जोडली जाते आणि मग ती तुमच्या शरीरामध्ये अशा प्रकारचे चेंजेस करतात की ते चेंजेस अशा प्रकारचे असतात की आपल्याला समजतच नाही. जसं समजा एक उदाहरण सांगतो तुम्हाला. माझ्याकडे केस आली होती आणि त्या व्यक्तीने सांगितलं होतं की माझ्या पत्नीचं कधी पोट दुखतं, कधी पाय दुखतो, कधी हात दुखतो, कधी डोकं दुखतं. म्हणजे मला डॉक्टरकडे जाऊन सांगायचं काय हा प्रश्न पडतो की नेमकं होतंय काय, सांगायचं काय. सतत काही ना काहीतरी कुठल्या ना कुठल्या तरी गोष्टीमध्ये त्रास होतोच आहे, दुखतच आहे.
मग ते डॉक्टरकडे जाऊन सांगायचं काय नेमकं, की बाबा अमुक एक आजार आहे, त्याच्यासाठी तुम्ही ही गोष्ट बघा. डॉक्टरकडे तर आपण गेल्यानंतर आपल्याला स्वतःहून सांगावंच लागतं ना, की काय त्रास होतोय. हे सांगितल्याशिवाय ते तुम्हाला त्याच्यावरती इलाज करू शकणार नाहीत. मग तिथे काय प्रकार घडलेला होता, मी तिची पत्रिका पाहिली, हस्तरेषा पाहिल्या, मला ती गोष्ट लक्षात आली, की इथं काय झालेलं आहे, इथं हा अदृश्य शक्तीचा इथं काहीतरी प्रभाव दिसतोय. बरं. मग ज्यावेळी ही गोष्ट सांगण्यात आली, की बाबा असा काहीतरी प्रकार दिसतोय याच्यामध्ये, तर मग त्या व्यक्तीच्या कुंडलीमध्ये मी जे अजून जे काही परीक्षण केलं त्याच्यानुसार हे समजलं, की ह्या व्यक्तीच्या पोटामध्ये मेन जो प्रॉब्लेम असेल तो पोटामध्ये असणार आहे. मग त्याच्यानुसार मी त्यांना काही टेस्ट करायला सांगितल्या. त्यांना सांगितलं तुमचे जे कोण फॅमिली डॉक्टर असतील त्यांच्याकडून मी सांगतो त्या पद्धतीच्या टेस्ट ज्या आहेत त्या करून घ्या. मग त्याच्यामध्ये ती गोष्ट लक्षात आली. तो काय प्रकार होता, तर त्या व्यक्तीचं लिव्हर डॅमेज करत आणलेला होता. त्या व्यक्तीला कावीळ झालेली होती आणि ती 16 पॉईंटपर्यंत होती. बिलरुबिन 16 पॉईंटपर्यंत आलेलं होतं. म्हणजे ही ते बऱ्यापैकी लिव्हर डॅमेज झालेला होता. पण मग लिव्हर डॅमेज झालं तर त्या व्यक्तीला कुठे दुखायला पाहिजे, फक्त पोटातच दुखायला पाहिजे ना. पण त्या व्यक्तीचं दुखणं जे आहे ते मल्टिपल ठिकाणी दिसत होतं. कारण तो आजार जो आहे तो त्या राहूमुळे तो निर्माण झालेला होता. मग जेव्हा ती गोष्ट लक्षात आली, की नाही ही ते प्रॉब्लेम हा ह्याच्यामध्ये आहे, मग त्याच्यासाठी अन्य काही दुसरे उपाय आहेत, त्या गोष्टी ते उपाय करून मग त्यांची ती ट्रीटमेंट वगैरे सर्व करून घेतली आणि त्याच्यानंतर ती व्यक्ती व्यवस्थित झाली. पण जर समजा तिथे मी जर फक्त ही शारीरिक आजार आहे, शारीरिक व्याधी आहे, ह्याच जर गोष्टी आपण बघत राहिलो असतो तर त्याचा उपचार करू शकलो असतो का आपण? मग त्याच्यासाठी ह्या पण गोष्टी बघणं हे अत्यंत आवश्यक आहे. जसं आता समजा ह्याच्या विरुद्ध दुसरी जी आहे की ॲक्यूट आहे, म्हणजे ते पटकन येतं समोर, लगेच नजरेसमोर येतं. जसं समजा मी तुम्हाला एक उदाहरण सांगतो. जन्मतारीख आहे 16/10/2007, जन्मवेळ आहे रात्री 1 वाजताची आणि जन्मस्थळ आहे महाड. आता ही एका मुलीची पत्रिका आहे. त्या मुलीची सध्याची कंडिशन अशी आहे की ती मुलगी कॉलेजला जाते, BComच्या सेकंड इयरला आहे ती मुलगी, पण ती कॉलेज तिचं गावापासून लांब आहे. तिथून ती बसने समजा ज्यावेळी गावामध्ये एंटर होते तर गावात ती उतरल्याबरोबर त्या ठिकाणी तिची जवळ जी वह्या पुस्तकं असतात ती सगळी फेकून देते आणि ती वेड्यासारखी कुठं पण पळत सुटते. मग तिला 3-3, 4-4 माणसं पकडून आणतात, पण ती 3-3, 4-4 माणसांना सुद्धा ती ऐकत नाही. अशी तिची कंडिशन होते. मग आता ह्या गोष्टीच्या पाठीमागे काय दोष आहे, काय गोष्ट आहे, हे कसं, हे ॲक्यूट झालेली गोष्ट आहे. म्हणजे ती एवढी तीव्रतेने प्रभाव करते लगेच त्या ठिकाणी, की आपण जसं मी मगाशी सांगितलं की काही गोष्टी अशा सायलेंट असतात, की राहू दोष जो तो कळून सुद्धा येत नाही. पण ह्या काही ठिकाणी असे आहे की तो एकदम तुम्हाला प्रगटपणे त्या ठिकाणी तो दिसून येतो. मग तिथे काय असतं की तिथे कुठल्या तरी अदृश्य शक्तीने त्या शरीराचा ताबा मिळवलेला असतो. पण ह्या सर्व गोष्टी ज्या आहेत ना, ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला हस्तरेषेवरती पण पाहता येतात आणि पत्रिकेमध्ये सुद्धा पाहता येतात. आता जसं समजा बऱ्याचशा लोकांना असं वाटत असेल की जर समजा असा जर प्रश्न जीवनामध्ये जर असा प्रॉब्लेम येत असेल तर आपण ह्याच्यावरती उपाय कसा करायचा, ह्याच्यावरती आपण काय मार्ग काढू शकतो. तर याच्यासाठी सर्वात चांगला जो काही उपाय आहे तो म्हणजे जे कोणी आध्यात्मिक संत आहेत त्या संतांची भेट घ्या, जे नामस्मरणाच्या शक्तीने ह्या गोष्टींवरती उपाय करू शकतात. त्यांची फक्त भेट घेणं हे खूप गरजेचं आहे. कारण जिथे ती सत्यता आहे, भगवंताच्या नामाची शक्ती जिथे आहे त्या ठिकाणी ही अशा प्रकारची ताकद ही राहू शकतच नाही. अच्छा. अनेक लोक तंत्र वगैरे ह्या गोष्टीने पण ह्या गोष्टीचे उपाय करायचे प्रयत्न त्याच्यामध्येही करतात. पण ते काय करतात, ते कुठल्या ना कुठल्या तरी दुसऱ्या दृष्ट शक्तीचा सहारा घेऊन मग ही गोष्ट घालवायचा प्रयत्न करतात. पण संतांच्याकडे जी शक्ती असते ती केवळ आणि केवळ फक्त आध्यात्मिक शक्ती असते, भगवंताची शक्ती असते आणि भगवंताच्या समोर पिशाच्याला शरण यावंच लागतं. किंबहुना त्याच्या मुक्तीची ती वेळ आलेली असते तेव्हा तो त्या ठिकाणी त्या संतांना शरण जात असतो. याचं समजा एक छोटंसं उदाहरण द्यायचं झालं तर मी तुम्हाला माझ्या स्वतःच्या बरोबर घडलेला एक किस्सा सांगतो. की मी माझ्या गुरूंनी जी मला साधना दिली होती त्याच्यासाठी मी गाणगापूर क्षेत्री होतो. तर तिथे माझं 42 दिवसाचं अनुष्ठान होतं. त्या अनुष्ठानाच्या वेळेला गाणगापूरमध्ये आपल्याला माहिती आहे की तिथे अनेक लोक अशा प्रकारची व्याधीने ग्रस्त असतात, ती त्या ठिकाणी फिरत असतात. मग त्यांचे काय ना काही चाळे उद्योग सुरू असतात. ते आरडाओरडा करत असतात, शिव्या देत असतात, अंगावरचे कपडे फाडून टाकत असतात. ते दैन्यावस्था असते त्या ठिकाणी तिथं. तर तिथं मी अनुष्ठानाला असताना ना, ते मी कुठून जायला लागलो का ते माझ्यावरती धावून यायचे, माझ्या अंगावरती धावून यायचे, शिव्या वगैरे द्यायचे मोठमोठे. म्हणजे 4 लोक लगेच माझ्याकडे बघायचे की ह्याच्याकडे का बघतायत, असं लोक ह्याच्याकडे माझ्याकडे बघायचे. तर 42 दिवस माझं
जे अनुष्ठान होतं त्या अनुष्ठानामध्ये मौन व्रत असतं, काय बोलायचं नाही, काय नाही. मग मी कोणाला काय त्याच्यावरती रिॲक्ट करत नव्हतो आणि अनुष्ठानामध्ये काही गोष्टी करतासुद्धा येत नाहीत. त्याच्यामुळे शांतपणे तिथं जे काय धावून फक्त अंगाला हात लावायचा फक्त शिल्लक राहायचा, एवढं ते माझ्यावरती धावून यायचे. मी 42 दिवस हे सगळ्या गोष्टी सगळ्या बघितल्या. मनामध्ये विचार करायचो की माझा फक्त अनुष्ठान पूर्ण होऊ दे, मग बघतो तुझ्याकडे. माझ्या मनामध्ये असे विचार यायचे त्या टायमाला त्यावेळी. पण तरी परत असा मी विचार करायचो की ते गाणगापूरसारख्या क्षेत्रामध्ये इथं आहेत, मग जो स्वामी सगळ्यांचा बसलेला आहे तो जर सगळ्या गोष्टी बघतोय तर माझी काय त्याच्यात अवकात आहे, मी काय गोष्टी करू शकतो याच्यामध्ये. मग तो त्याला दत्तगुरू त्याला नक्कीच त्याला काहीतरी मार्ग देतीलच असं माझ्या मनामध्ये विचार यायचा. आणि योगायोगाने अशी गोष्ट घडली की माझा 42वा दिवस अनुष्ठान संपलं. आता पुढच्या दिवशी मी इथून माझ्या घरी मी निघून जाणार. तर मी तेव्हा जाताना विचार केला की आपण 42 दिवस इथं साधना केली, जाताना कमीत कमी सर्व तीर्थक्षेत्रांचं दर्शन घेऊन जाऊया. म्हणून मी त्या ठिकाणी तिथे गेलो. भस्माचा डोंगर म्हणून जो डोंगर आहे त्या ठिकाणी, आता तिथे भस्माचा खड्डा आहे. तर त्या ठिकाणी तिथं मी गेलो. तिथे गेल्यानंतर असाच एक व्यक्ती माझ्या दिशेने तो धावत आला आणि असं तो मला शिव्या द्यायला लागला, माझ्याशी असं काही बोलायला लागला तिथे. तर मी तर पहिलं 42 दिवस वैतागलो होतो, मला ह्याने अशा प्रकारे त्रास दिला होता. मग मला असं वाटलं की बरं झालं तो तावडीमध्ये सापडलायस. मी त्याचा असं कॉलर पकडली आणि त्याला खाली बसवलं त्याच ठिकाणी तिथे. आणि तिथंच बाजूचं भस्म जे आहे ते असं उचललं आणि त्या ठिकाणी तिथं अशा त्रिकुटीला त्याच्या लावून असं पकडून ठेवलं त्याला. आता मला सांगा की आपण एखाद्या व्यक्तीला समजा इथं हात ठेवला आणि इथं असं पकडलं, तर तिथून बाजूला होण्यासाठी त्या माणसाला काय विशेष कष्ट करायची गरज आहे का? कारण ह्याला पकडलेलं म्हणतात का असं? पकडणं शक्यच नाही ना ह्या गोष्टीला. पण तो मला बोलत होता, सोड मला, सोड, मला कशाला पकडलंय, सोड, नाही तर तुला इथंच मारीन मी, इथंच तुला खलास करीन, असं तो माझ्याशी त्यावेळी तो बोलायला लागला त्याच्यावरती. वास्तविक पाहता मी ते नुसतं असं त्याला फक्त तो मस्तक फक्त असा हात लावला होता त्या ठिकाणी मी तिथे. मग तो अशा प्रकारे मला बोलायला की सोड, तू कोण आहेस ते सांग, नाही तर मी तुला इथंच खलास करीन, मी तुला मारून टाकेन, असं तो बोलायला लागला. मी काय नाही, मी फक्त त्याला फक्त पकडून ठेवलेलं होतं त्या ठिकाणी तिथे. थोड्या वेळामध्ये त्याचा आवाज बदली झाला आणि तिथे एक शांत आवाजामध्ये एक आवाज अशा प्रकारे आला, अरे तू काय मारणार त्याला, त्याने पक्का गुरु केलेला आहे, तू त्याच्या केसाला पण धक्का लावू शकत नाहीस. असा तो स्वतःच व्यक्ती, त्याच्याच तोंडातून तो आवाज येतोय. आणि मग तिथंच पुढचं वाक्य त्यांचं हे होतं की मी कोणाच्या तरी मदतीची वाटच बघत होतो, बरं झालं तू याला धरून ठेवलंयस, तू ह्याला फक्त 5 मिनटं अजून फक्त असं धरून ठेव, ह्याच्या छातीवरती बावल्या बांधलेल्या आहेत, त्या मी सोडवतो, त्या काढल्या की हा मोकळा होईल. असं तो आवाज त्या ठिकाणी तिथे तो आला आणि त्यांनी आज्ञा दिल्याप्रमाणे मी फक्त 5 मिनटं त्याला पकडून ठेवला होता. 5 मिनटानंतर ती व्यक्ती आपोआप अशीच खाली पडली आणि त्याच्यानंतर ती व्यक्ती कायमची बरं झाली, व्यवस्थित झाली. ही एवढी मोठी शक्ती ही त्या ठिकाणी आहे. गाणगापूर हे क्षेत्र हे ह्या ठिकाणी इथं एवढी मोठी शक्ती इथं ही काम करते. पण विशेष म्हणजे मला त्यावेळी एक स्वतःला थोडंसं असं पाठ थोपटून घ्यावीशी वाटली की मी असा गुरु केलेला आहे की ती शक्ती माझ्या केसाला धक्का लावू शकत नव्हती. किंवा दत्तगुरूंना असं वाटलं की नाही ह्याचा सहारा घ्यावा, ह्याची मदत घ्यावी, की ज्याच्या योगाने त्या मुलाची आपण उपाधी दूर करू शकू. मग ही शक्ती संतांच्याकडे असते. जे असे काही आध्यात्मिक संत आहेत ज्यांच्याकडे ही अशी शक्ती आहे, त्यांचं फक्त आपण सेवा करावी, त्यांच्या शरणामध्ये जावं, तिथं ते आपण ही गोष्ट तिथं मांडावी, ते निश्चितपणे ह्याचं निवारण करतात. ह्या गोष्टी ह्या दूर केल्या जातात. खूप छान, खूप सुंदर पॉडकास्ट आहे. मला असं वाटतं की तुम्हीही बोलताय तेवढं ऐकत राहावं, मी विचारत राहावं, तुमच्याकडून ऐकत राहावं, परंतु वेळेची मर्यादा आपल्याला आहे. मला वाटतं आजचा हा आपला राजमंचावरचा डेब्यू आहे, परंतु हा पहिला नसून अनेक पॉडकास्ट होतील असं या बोलण्यातून तरी मला निष्पन्न होतं आहे. आता ते कुठल्या विषयावर करायचे, पुढे काय बोलायचं हे आपण मला वाटतं प्रेक्षकांवरती ठेवूयात. आपण आजच्या याच्यामध्ये खूप बोलण्यासारखं म्हणजे ॲस्ट्रॉलॉजी इटसेल्फ इतका मोठा सब्जेक्ट आहे, पामिस्ट्री इतका मोठा सब्जेक्ट आहे, अगदी परमार्थावरती महाराजांचं एवढं नॉलेज जबरदस्त आहे, साधना त्यांची एवढी जबरदस्त आहे. कुठल्या विषयावरती बोलायचं, काय प्रश्न विचारायचे हेच माझ्या मनामध्ये हे होतं. परंतु ठरलेल्या आणि एवढ्या वेळेमध्ये जेवढं जमतं आहे तेवढं आपण काढून घेण्याचा प्रयत्न केला. आता मी तुमच्यावरती सोडतो की येत्या काळामध्ये जर महाराजांसोबत काही पॉडकास्ट करायचे ठरले तर आपण कुठल्या विषयावरती केले पाहिजे, त्यांच्याकडून तुम्हाला काय ऐकायला आवडेल, तुम्हाला त्यांच्या त्या विषयांमधून कुठला विषय ऐकायला आवडेल हे तुम्हीच आम्हाला सांगा. हा पॉडकास्ट जो झाला तो तुम्हाला कसा वाटला ते नक्की सांगा. काही प्रश्न असतील तर ते प्रश्न कमेंट करा आणि लाईक तर करायचं आहे, शेअर करणं फार गरजेचं आहे, कारण कलियुगामध्ये चांगली माहिती इतरांना शेअर करणं हे सर्वात मोठं पुण्य आहे असं मला वाटतं. म्हणूनच आपल्या राजमंचाचं ब्रीदवाक्यच आहे संवादातून उत्थान. ते सगळे करत राहा, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, कमेंट करत राहा आणि तुम्हा सर्वांचं प्रेम असंच राहू द्या. धन्यवाद.